अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा. तर मागच्या शनिवारी आपण श्रीपाद श्री वल्लभ स्तोत्राचा अर्थ करायला सुरुवात केलेली आणि अ, पहिलं कडवं आणि दुसरं कडवं हे दोन श्लोक त्यातले झालेले आपले. दुसऱ्या श्लोकातलं तन्नो माता त्वं पिता त्वं दीपस्त्वं त्राता योगक्षेम कृत सद्गुरुस्त्वं इथपर्यंत आलेलो. त्वं सर्वस्वम पर्यंत आलेलो. हो. त्वं सर्वस्वम नो प्रभो विश्वमूर्ते तो भाग राहिलेला फक्त. तर त्याच्या आधी सुरुवात केली त्याचं एक थोडक्यात रजनीशनी विचारल्याप्रमाणे थोडक्यात हे करू आपण की श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे ज्याच्या पायाशी लक्ष्मी आहे. महाराज बऱ्याच वेळा प्रवचनात सांगायचे की नमागे तयाची रमा होय दासी. तर अशी जी रमा जी आहे ती रमापती जो आहे त्याची दासिका झाली तर याच्या समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा लक्ष्मी उत्पन्न झाली तर ती योग्य वर पाहते. पहिल्यांदा म्हणजे देव सगळे पाहिले त्यात कोणी दिसेना. ऋषी पाहिले. दुर्वास ऋषी दिसले, म्हणाले हे तेज तर आहे पण रागीट आहेत, हे नको. भगवान शंकर ते भस्म लावून कुठेही राहतात, कोणाबरोबर राहतात, तेही नको. मग हे भगवान विष्णू दिसले त्यांना. सर्व गुण संपन्न, सर्व ऐश्वर्य पूर्ण असं त्यांचं रूप आहे, सुंदर आहेत. पण यांना इच्छाच नाहीये म्हणाले आणि ती इच्छा नसल्याने ती जास्त इम्प्रेस झाली असं सांगतात. म्हणून न मागे तयाची रमा होय दासी. तर ती रमा जी आहे ती त्यांच्या पायाशी बसलेली आहे आणि लक्ष्मी पायाशी बसले त्याच्याबरोबर हृदयातही लक्ष्मी आहे. म्हणजे असं नाहीये की पायात बसले म्हणजे ती पायाशी नुसती आहे, हृदयात ही बसलेली आहे. आणि श्रीवल्लभ आहे ती. श्रीवल्लभ म्हटलेलं आहे. श्रीवल्लभ म्हणजे स्त्रीचे वल्लभ आणि स्त्री ज्यांना प्रिय आहे म्हणजे ती हृदयात पण स्त्री आहे आणि तिचे वल्लभही हे आहेत. असं ते श्रीवल्लभ, श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सत इव. सत इव सदैव म्हणजे सर्व काळात तुम्ही आहात, सर्वत्र तुम्ही आहात. आणि त्यामुळे ती शक्ती तुमची जी आहे ती अशी कालमर्यादित नाहीये हे पाहिलं. द्विसात्रीच्या सुरुवातीला जे नामधारक म्हणतो विश्वसाक्षी नचेक्षसे, म्हणजे विश्वसाक्षी तुम्ही आहात तरी मला पाहिलंच नाहीत हे कसं काय. विष्णू आपण आहात तरी माझी हाक तुमच्यापर्यंत गेली नाही हे कसं काय. तर ती जाणीव करून देण्यासाठी कोणत्याही स्तोत्रात परमेश्वराची जी प्रार्थना करायची, जे आपल्याला मागायचंय ते गुणप्रवृत्त नाव घेण्याची पद्धत आहे. कारण परमेश्वराला काही अहंकार नाहीये, त्याला देतो अशी बुद्धीही नाहीये. महाराज बऱ्याच वेळा प्रवचनात म्हणालेले की भगवान शंकर बसलेले आहेत, आपल्यामुळे लोकांची कार्य होत आहेत त्यांना जाणीवही नाहीये. किंवा हनुमंताचं उदाहरण आपण घेतलं की त्याला ते बल त्याच्यात आहे सांगायला जांबुवताना आणि बाकी सगळ्यांना त्याची स्तुती करावी लागली. तो अहंकारच नाहीये. त्यामुळे जो गुण सगुणात परमेश्वर येण्यासाठी भक्तांची आवश्यकता आहे. एक उदयनाचार्यांचं उदाहरण सांगितलंय महाराजांनी की ते डाकोरला दर्शनाला गेले आणि सूर्यास्त होऊन गेला ते पोचेपर्यंत आणि सूर्यास्त झाला की मंदिराचे दरवाजे बंद. तर त्यांना कोणी आज जायला चान्सच नाही, दरवाजे ऑलरेडी बंद आहेत. तर तेव्हा ते चिडून म्हणतात की आज तू मला दर्शन देत नाहीस, माझ्याशिवाय तू राहतोस तरी कसा. म्हणजे आमच्यासारख्या भक्तांच्या शिवाय तू राहशीलच तरी कसा. कारण म्हणजे ह्याच्यात दोन अर्थ आहेत. एक तर तेव्हा अद्वैताचा चुकीचा अर्थ घेऊन मूर्ती नाही किंवा हा तर ते म्हणतात की माझ्यामुळे तुमचं अस्तित्व आहे, आमच्यामुळे तुमचं अस्तित्व आहे आणि तू दर्शन देत नाहीस. याचं कारण काय की देव
भाव असल्यावर त्या मूर्तीत देव येतं. महाराजांनी एक ठिकाणी सांगितलेलं आहे, की मूर्तीची सुंदरता म्हणजे मूर्तीत वापरलेलं द्रव्य, त्याचं सौंदर्य, त्याच्यानंतर अ, मंत्र म्हणून त्यांची प्रतिष्ठापना करणाऱ्यांची मंत्रशुद्धी आणि त्याची जो पूजा करतो, त्याच्यावर जो भक्ती करतो त्याचा भाव, या तिघांच्या योगाने ईश्वराचं त्यात प्रकटीकरण होतं. म्हणजे हे जितकं जास्त जास्त प्रतीचं असेल, तितकं प्रकटीकरण जास्त होतं. मग समजा असं पाहिलं आपण, की एखादी मूर्ती तेवढीशी दिसायला चांगली नाहीये, पण तिथे जर संतांचा भाव तिथे असेल, तर ती मूर्ती सुंदर दिसायला लागते. आता आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचे क्लोजअप बऱ्याच वेळा आलेले. ते रूप बघितलं तर सौंदर्याचं कोणतंही लक्षण त्यात नाही. काळी मूर्ती आहे, ओबड-धबड आहे. असंही नाही की कृष्णांचं जसं म्हणजे चाफेकळी नाक आहे किंवा आहे ते रूप नाहीये. ती मूर्ती ओबड-धबड आहे. पण ती इतकी सुंदर दिसते. का सुंदर दिसते? कारण तो भाव आहे. म्हणजे ईश्वराला सगुण रूपात आणण्याची शक्ती भक्तात आहे, हाही अर्थ झाला. आणि त्या काळी अद्वैताचा चुकीचा अर्थ घेऊन आणि शिवाय हे बौद्ध आणि जैन मत इतकी हे झालेली की मूर्तीपूजा अ, बरोबर नाही म्हणणारे. त्यात उदयनाचार्यांसारख्यांनी अ, द्वैतभक्ती सांगून सगुणाचं महात्म्य वाढवायचं काम केलंय. त्यांना काही निर्गुण निराकार कळलं नाही असा अर्थ नाहीये. पण ती काळाची गरज म्हणून हे महात्मे त्या त्यावेळी त्या त्या प्रकारे सिद्धांताचं प्रकटीकरण करतात. तर सांगायची याच्यात मुख्य गोष्ट अशी, की जो गुण ज्या गुणात ईश्वराने घ्यायचा, आपण म्हणतो सगुण साकार. साकार म्हणजे आकारासकट. पण सगुण म्हणजे काय? तर गुणांसकट. मग सगुणमध्ये ईश्वराचे गुण कोणते आहेत? तर 16व्या अध्यायात जे अ, दैवी संपदा जी सांगितलेली आहे, ते सगळे भगवंताचे गुण आहेत. ते सगळे भगवत स्वरूप झालेल्या महात्म्यांचे रूप आहेत, गुण आहेत. पण भगवंताच्या बाबतीत त्याची त्यांना आठवण करून द्यायला लागते. म्हणून हे श्रीवल्लभत्वम सद इव आणि श्री दत्तास्मान पाही देवादिदेव. आसमान म्हणजे आम्हाला, पाही म्हणजे आमचं संरक्षण करा. अ, देवादिदेव, हा, देवादिदेवचा अर्थ सांगायचा राहिलेला, की देवादिदेव म्हणजे देवांचेही देव आपण असं म्हणतो. पण अ, देवादिदेव याचा अजून एक अर्थ आहे, की देवांचं देवत्व ज्यांच्या अधिष्ठानी असे आहे, त्यांच्या अधिष्ठानाने आहे, ते देव. म्हणजे 11व्या अध्यायात 39-40व्या कोणत्या तरी श्लोकात 39व्या 39 आणि 40वा श्लोक. त्याच्यात अर्जुन तेव्हा विश्वरूप दर्शन झालेलं आहे, घाबरलेला आहे अर्जुन आणि नंतर स्तुती करतोय. तर त्या स्तुतीत तो म्हणतो, वायुर्यमोग्निर वरुणस्य शांका प्रजापतीस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वा पुनश्च भूयोपी नमो नमस्ते. म्हणजे त्याच्यात सुरुवातीला काय म्हटलंय, की वायू, अग्नी, यम हे सगळे जे देव आहेत, ते तुम्हीच आहात. किंवा वेदात बऱ्याच वेळा मीमांसक हे वेदांतापेक्षा वेगळे का पडले? कारण अ, वेदांचा पूर्वांग जो आहे, जो कर्ममार्ग आहे, त्याच्यात अ, सूर्याची, इंद्राची यांची पूजा सांगितलेली आहे. तर त्याचं वेदांत पारिजात सौरभमध्ये महाराज त्याचं स्पष्टीकरण देतात. जे म्हणजे ब्रह्मसूत्र, व्यासांच्या ब्रह्मसूत्राचं निंबार्काचार्याने केलेलं भाष्य आहे, की ह्या देवांच्या रूपाने तोच आहे, म्हणजे तो विभूती आहे. विभूती योग जो 10व्या अध्यायात सांगितलेला आहे, त्यात भगवंतांनी तेच सांगितलेत, की ही सगळी जी रूपं आहेत, म्हणजे आदित्य जे 12 आहेत, त्याच्यात मी रवी आहे, अंशुमान आहे किंवा हे जे सगळं सांगितलेलं आहे, तर तो याचा अर्थ आहे. म्हणजे जे देव आहेत, त्यांचं देवत्व ज्याच्या अधिष्ठानाने राहिलं, तो मुख्य मूळ जो देव आहे, तो देवांचाही जो देव आहे,
ते तुम्ही आहात. म्हणजे वेदात सांगितल्याप्रमाणे देव ही जे देऊ शकतात, ते तुमच्या शक्तीने देऊ शकतात. तर त्यामुळे मी इतर कोणा देवांकडे मागत नाही, इतर कोणाकडेही मागत नाही. दाता एक रघुनंदन महाराज बऱ्याच वेळा प्रवचनात सांगतात, की मागायचं तर त्याच्याकडे मागा. तर ती त्या परमेश्वराची म्हणजे जिथे आम्ही मागणार, त्यांची पण शक्ती तुमच्याकडनं आलेली आहे. म्हणून ते देवाधिदेव आलेले आहे. 15व्या अध्यायातही भगवान सांगतात की अ, यदादित्यगतं तेजं जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रपि यच्चाग्नो तत्तेजो विद्धी मामकं. म्हणजे जे आदित्यात सूर्याचं जे तेज दिसतं किंवा चंद्राचं जे तेज दिसतं किंवा अग्नीचं ते तेज दिसतं, ते माझंच तेज आहे म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या देवतांची पूजा आहे. किंवा अग्नीत जे हवन होतं, अग्नीला देवांचं मुख मानतात. तर तो अग्नी देवांचं मुख जाऊन देवांपर्यंत जे पोचतं, ते देव ही रिप्रेझेंटेटिव्ह आहेत भगवान विष्णूंचे. तर ते देवाधिदेव पदाने आलेलं. आणि भावानी ग्राह्य, आता डिटेलमध्ये घेत नाही आता. भावग्राह्य, भाव पदार्थ जे आहेत त्याच्यापेक्षा भावातीतम असा तो परमात्मा आहे. भावातीतम त्रिगुणरहितम असा तो परमात्मा आहे. पण तो गुणात येतो आणि भावानी बांधला जातो. हे त्याचं भक्त वात्सल्य आहे. सुहृदः सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छती. महाराजांनी सांगितले की ह्या श्लोकातनं म्हणजे सगळ्यांचा तो सुहृदय आहे. प्रत्युपकार निरपेक्षतया उपकारिणाम असं शंकराचार्यांनी व्याख्या केली सुहृदाची. तर असा तो निस्वार्थीपणे म्हणजे ऐशी कैवल्याची जाती करी लाभाविन प्रीती असा भगवंत असल्यामुळे तो भक्तीचा उदय आहे. म्हणून त्याला ते जे गुण त्याचे आहेत त्याला ऍड्रेस करण्यासाठी म्हणून ते तसं देवाधिदेव तुम्हीच आहात. भावानी ग्राह्य आहात. त्यामुळे माझा आता हा भाव तुमच्याकडे मी जो दीनभाव घेऊन आलेलो आहे त्यांनी तो तुमच्याकडे पोचणार आहे. आणि क्लेश हारीन सुकीर्ते, त्यात क्लेश या शब्दाचा अर्थ आपण पातंजल योगसूत्रात थोडक्यात बघितला. पण क्लेश म्हणजे जे आत्मतत्वापासून सच्चिदानंदापासून जे आपल्याला दूर नेतं ते सगळे क्लेश आहेत. याचा अर्थ सुख हेही क्लेश आहे, दुःख हेही क्लेश आहेत. आणि त्या क्लेशाचे 5 प्रकार आपण पाहिले. ते पापन तापनच्या वेळी आपण परत पाहूच की पहिला सर्वात मोठा क्लेश आहे तो अज्ञान आहे. या अज्ञानापासून पुढचे 4 क्लेश झालेले आहेत. अज्ञान, त्याच्यानंतर अस्मिता, त्याच्यानंतर राग, द्वेष आणि अभिनिवेश असे ते क्लेश आहेत. ते क्लेश हरण करणारा म्हणजे काय? ज्यांनी अ, आपण ईश्वरापासून वेगळे झालो, ते हरण कर. म्हणजे थोडक्यात ही मागणी जी आहे ती मूळ मागणी कशा करता आहे? तर मूळ मागणी अशा करता आहे की मी तुला तुझी प्राप्ती मला व्हावी. जे दिगंबराच्या शेवटच्या अर्थात आपण पाहिलं, दिगंबरा गुरु वासुदेव दत्तस्त्वम ब्रह्म काम क्रोध ग्रसितम माल्लभ. आता काम क्रोध ग्रसितम माल्लभ हे जे मागितलेलं आहे तेच या घोरात कष्टात मध्ये डिटेलमध्ये आलेलं आहे. आपण मागच्या वेळी ते पण पाहिलं की पसायदान आणि ह्याच्यात तेच मागणी आहेत. ऑलमोस्ट त्याच सिक्वेन्सनी मागितलेलं आहे. तर मग भावग्राह्य क्लेशहारीन सुकीर्ते घोरात कष्टात दुद्धरा मान नमस्ते. मग नान्यस्त्र आता हे थोडक्यातच घेऊ, झालंय मागच्या वेळी. त्राता तुझ्यासारखा नाही. तारण करणारा म्हणजे भवसागरातून तारण करणारा असा तुझ्याशिवाय कोणी नाही. त्राता ना अपि दाता. जे भगवान रामांचं किंवा हे सांगतात की राम दान ही एकदाच देतो, दिलं की मग परत मागण्याची वेळ येणार नाही. तर तसा दाता तुझ्याशिवाय कोणी नाही. सो तन्नो मात सॉरी नान्यस्ता, तर मी चौथ्यावर गेलो. दुसऱ्याचं सांगायचं होतं. त्वन्नो माता त्वम पिता तो दीपस्त्वम. तूच माता आहेस, तू पिता, तू अधिप आहे.
तन्नो माता त्वं पिता तो आप्त आहे, अधिप आहे. त्राता योगक्षेम कृत सद्गुरुस्त्वम. तर तूच माता पिता आप्त आणि अधिप म्हणजे मालक आहेत, किंवा ते जे आहेत ते तुझीच रूप आहेत. त्यामुळे तिथे मी तुला पाहतो. या दोन्ही दृष्टीने कोणतीही जी आपल्याला योग्य वाटते त्याने आपण पुढे जाऊ शकतो. आणि योगक्षेम कृत म्हणजे योगक्षेम करणाराच आहेस तू. म्हणजे आम्ही अ, अनन्यश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वाम्यहम. हे जे भगवान म्हणतात ते अनन्य चिंतन करतात, त्यांचा योगक्षेम नुसता वाहत नाहीयेस तू. इतका दयाळू आहेस. गुरुरूप अवतार आहे. दत्तात्रय अवतार हा गुरुरूप अवतार आहे. महाराजांनी सांगितलं ईश्वर अवतार जे आहेत ते थोडेसे तुमच्या कर्मफळाकडे बघतात, पण गुरु अवतार हा दयाळू अवतार आहे. ज्ञानेश्वर माऊली आहेत. भगवान सांगतात की अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशायाच्या दुष्कृताम. दुष्कृत करणाऱ्यांचा विनाश करायला मी आलोय म्हणतात. पण माऊली म्हणते खळांची व्यंकटी सांडो. खळं सांडोत किंवा खळांचा नाश होऊ नाही मागत आहेत. तर हा गुरु अवतार आहे. त्यामुळे तुम्ही दया करून आमचं योगक्षेम कृत म्हणजे योगक्षेम करताच आहात म्हटलेलं आहे. योगक्षेम करा ही विनंती पण नाही. योगक्षेम कृत सद्गुरुस्त्वम. आणि आता त्वम सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते, हे याचा अर्थ करायचा आहे. तर त्वम सर्वस्वम, सर्वस्व माझं तुम्हीच आहात. आता सर्वस्व, सर्व म्हणजे अ, जे आजूबाजूला दिसतंय ते सर्व. सकलमिदम अहमच वासुदेव. इदम म्हणून जे जे काही सगळं दिसतंय ते, आणि अहम, हे दोन्ही तुम्हीच आहात. हा ज्ञानविचार आहे ह्याच्यात. म्हणजे माझं सर्वस्व तुम्ही आहात हा भावनेने पण विचार आहे की तुमच्याशिवाय मला कोण आहे. पण तुमच्याशिवाय मला कोण आहे नुसतं नाही, तुमच्याशिवाय मी पण दुसरा कोणी नाहीये. हे सर्वस्वाचा तिथे अर्थ आहे. सर्वस्व नो प्रभो विश्वमूर्ती. आता इथे नोच्या नंतर ते असा एस काढतात ना. आता नोच्या पुढे एस नसतात, तर त्याचा अर्थ तम सर्वस्व नो प्रभो म्हणजे तूच, म्हणजे तूच सर्वस्व आहेस, तूच प्रभू आहेस. प्रभू याचा अर्थ अ, सर्वांच्या आधी झालेला, सर्वांना कंट्रोल करणारा तो प्रभू. पण इथे नो केलंय म्हणजे तिथे एक अधिकचा आला की तो एस सारखा आकार आपण देतो. तर नो प्रभो म्हणजे अप्रभू म्हटलेलं आहे. अप्रभो, अप्रभो म्हणजे त्याच्या त्याच्यापेक्षाही त्याचा प्रभू कोणी नाही. म्हणजे आता समजा एखादा अ, अ, आपण म्हणू मनुष्य आहे, तर त्याचे प्रभू देवतागण होतील. देवतागणाचे प्रभू अजून वरची देवता होतील, इंद्र होईल म्हणा. त्या सगळ्यांचेही प्रभू. त्यामुळे तुम्ही अप्रभू आहात. तुम्हाला कोणी प्रभू नाही. म्हणजे माझेच प्रभू तुम्ही आहात असं नाही, सगळ्यांचेच प्रभू तुम्ही आहात. अ अचा अर्थ, अचा उपयोग किंवा निगेटिव्ह संबोधनाचा उपयोग संत महात्मे खूप चांगल्या पद्धतीने करतात. जसं तुकाराम महाराजांनी मागितलेलं आहे, ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तर महाराजांनी ते प्रवचनात कदाचित आपल्या सायक्लोस्टाईल मध्ये ते वाचून झालं असेल कदाचित, सुरुवातीच्या प्रवचनातच ते की तुझा विसर न व्हावा हे मागितले. का मागितले? की तुझी आठवण मला ठेव म्हटल्यावर दिवसातनं 12 वेळा आठवण आली, 15 वेळा आठवण आली, तर आठवण ठेवली की नाही ईश्वराने? तर ठेवली. म्हणून ते मागत नाही, तुझा विसर न व्हावा. म्हणजे आठवण ठेव नाही, विसर न व्हावा म्हणजे कायम आठवण आहे. तसं इथे अप्रभू म्हणजे माझेच फक्त तुम्ही प्रभू नाहीत, की तुमच्या वर कोणी प्रभू नाही, म्हणजे सर्वांचे तुम्ही प्रभू आहात. आणि का? तर तुम्ही विश्वमूर्ती आहात. मग तुम्ही विश्वमूर्ती आहात, त्याच्यातच विश्वरूप दर्शन अध्यायातच अर्जुन ते म्हणतोय की तुम्हीच यम आहात, तुम्हीच वायू आहात, अग्नी तुम्हीच आहात. कारण त्या विश्वरूपात सगळं तो पाहतोय. आणि तो नमस्कार करताना काय म्हणतोय? नमक पुरस्ता ददपृष्ठत असते. तुम्हाला
पुढेही नमस्कार असो, मागूनही नमस्कार असो, म्हणजे त्या विश्वरूपात स्वतः अर्जुन स्वतःला पाहतोय. म्हणजे एक तर त्या दिव्य दृष्टीने त्याला सगळ्यापासूनच दिसतंय. कारण तो काय म्हणतोय, "नमः पुरस्ताद दधपृष्ठच असते, नमोस्तुते सर्वत एव सर्व." सर्व दिशांना, सगळीकडे तुला नमस्कार. आणि सर्वत एव सर्व म्हणजे सगळीकडे, त्याच्याही पुढे जे काय असेल, तिथे सगळीकडे तुला नमस्कार. कारण ते रूप विश्वरूपात सगळ्याचा अंतर्भाव झालाय. हे सांगण्याचं कारण काय, की जरी व्यवहारात माता असली, ती गर्भात रक्षण करू शकत नाही, किंवा मातेला दूध देणारं किंवा ते मातेचंही रक्षण करणारे पण तुम्हीच आहात. देवता जे फळ देणार आहेत, त्या देवतांचेही आदिदैवत तुम्ही आहात. का आहात? कारण आपण विश्वमूर्ती आहात. म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ आणि सगुण रूप तुम्ही घेतलं, तरी सगुण रूपात आकार जरी समोर दिसत असला, तरी तो आकार असतानाच तुम्ही सर्वरूप आणि विश्वरूपही आहात, हे सांगून त्यांनी दुसऱ्या कडव्याचं शेवट झालेला आहे. म्हणजे पहिल्यांदा त्यांच्याकडनं काय पाहिजे आणि तुमच्याकडे सामर्थ्य कसं आहे, हे दोन्ही ईश्वराला स्तुती करून सांगितलं. आणि तुझ्याशिवाय कोणी नाही. जसं हे का सांगितलं, की तूच माता तूच पिता. पुढे नंतर पण नान्यस्त्राता वगैरे येईल पुढे. तर ते नान्यस्त्रातावेळी ते उदाहरण पाहू. द्रौपदीचं उदाहरण आहे, की ठीक आहे, आता विषय निघाला तर आत्ताच घेऊ, की जोपर्यंत ती द्रौपदी वस्त्र धरते किंवा जोपर्यंत ते आधी पांडवांना पाहते, मग भीष्माचार्य, द्रोणाचार्य, म्हणजे आधी धृतराष्ट्र, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, विदुरजी यांच्याकडे कोणीही समर्थ नाही म्हटल्यावर, हातानेही धरून ठेवता येत नाही म्हटल्यावर, हात वर करून गोविंद द्वारकावासीन असं ती आपल्या आत्मस्वरूपी कृष्णाची आळवणी करते. गोविंद, गो म्हणजे इंद्रिय, ऋषिकेश आणि गोविंद याचा अर्थ एकच आहे. तर माझ्या इंद्रियांचा स्वामी आणि द्वारका, नवद्वार युक्त नगरी माझी शरीर, त्याच्यात वास करणारा असा तू आहेस. तर तू माझं रक्षण कर असं ती जेव्हा म्हणते, तेव्हा तो येतो. म्हणून तुझ्याशिवाय त्राता नाही, हे परत परत तूच सर्वस्व आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं असं आहे, की अकाम जो भक्त आहे प्रल्हादासारखा, त्याच्याकडे स्वाभाविक भगवंतांचं लक्ष आहे. त्याला मागावंही लागत नाही, की देवा तू माझ्यावर कृपा कर किंवा तू जवळ राहा. देव, प्रल्हादानी काही मला वाचव म्हणून प्रार्थना केली आणि नरसिंह आले असं काही नाहीये. प्रल्हादाला त्याच्यापूर्वीही किती वेळा वडिलांनी काही काही मारायचा प्रयत्न केलाय, कड्यावरनं लोटले, उकळत्या याच्यात केले, होलिके बरोबर जाळायचा प्रयत्न केला. कधीही प्रल्हादांच्या मनातही असं आलं नाही, की आपलं रक्षण व्हावं, का ईश्वराकडे आपण मागावं. त्यामुळे अकाम जर भक्त असेल, तर ईश्वराकडे मागायची गरजच उरत नाहीये. तर त्यामुळे प्रल्हादाला मांडीवर घेतले. असं सांगतात, की प्रल्हादाला, म्हणजे प्रल्हादानी राग शांत केल्यावर ते नरसिंह त्याचा चेहरा चाटतायत. म्हणजे इतकं ते भयंकर रूप असताना याच्याबद्दल वात्सल्य आहे त्यांचं. तर तेच भगवान जेव्हा ध्रुवानी तपश्चर्या केली, आता तपाच्या दृष्टीने बघितलं तर प्रल्हादानी अनुसंधान ठेवलंय, पण तप तप असं काही केलेलं नाहीये. कारण ते स्वतः अ, अ, या सनत कुमारच्या चौघांचे अंशानी अवतरित झालेले आहेत. पण ध्रुवानी ते पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात एक एक अन्न कमी करून शेवटी फक्त वायूवर, आणि मग तो वायूचा आहारही जेव्हा बंद केला, तेव्हा सगळ्या देवतांचा, सगळ्या विश्वाचा श्वास बंद झाला आणि देवतांनी प्रार्थना केली. तेव्हा मग हरी स्वतः येऊन त्याला दर्शन दिलंय. पण त्याला दर्शन दिलंय, स्पर्श केलेला नाहीये. त्याच्या गालाला शंख लावला पण स्पर्श केलेला नाहीये. हे का? तर जोपर्यंत सकामता आहे, जोपर्यंत काम आहे, त्याचा अर्थ अज्ञानाचा पडदा आहे. जोपर्यंत अज्ञानाचा पडदा आहे, तोपर्यंत ईश्वर पूर्णपणे प्राप्ती नाहीये.
तर त्यामुळे ईश्वर समोर येऊन सुद्धा त्या अज्ञानाचा पडदा कायम राहिल्यामुळे सकामच काही मागितलं गेलं ध्रुवाकडनं. तर याच्यात सांगायचा मुख्य मुद्दा असा, की इकडे मी सकाम भक्त म्हणून आलेलो आहे. त्यामुळे पुन्हा-पुन्हा ते तुझ्याशिवाय मला कोण राहता नाही. त्यामुळे तुला द्यायला पाहिजे ही आळवणी परत-परत करायला लागते. तशी मोठ्या महाराजांनी आपल्यासाठी केली आहे. ती काही त्यांच्याकरता नाहीये. ते मुक्त आहेत महात्मे. तर नान्यस्त्र तर अ, विश्वमूर्ती हे झालं आणि मग आता मागणीला ते खरी सुरुवात करतायत. अ, तर आपण एक यात 1 मिनिट हां. हे काय आलं मध्येच? हां. एक योगायोग असा, की आत्ता महाराजांच्या ग्रुपवर पण अ, महाराजांनी केलेली घोरात कष्टात वरचे पापम तापम धर्मे प्रीतीमवरची प्रवचनं, अ, आत्माराम शास्त्री जेरे आणि अजून एक हे त्यांचे अर्थाचे नेमके पोस्ट होत आहेत. आता बुधवारी पण नेमका आपण पापम तापमचाच हे पाहिला. तर कुठेतरी हा योगायोग आहे, की आत्ता आपण हे पण तेव्हाच हे पण घेतोय. तर ह्याच्यात हे जे मागणं आहे पापम तापम, तर ते का मागितलंय? ते त्याला आपण सुरुवात केलेली मला वाटतंय. जे अ, रामकृष्ण परमहंसांचे जे अद्वैत निर्गुण निराकाराच्या उपासनेचे जे गुरु आहेत तोतापुरी, त्यांची आपण गोष्ट पाहिली, की अ, मातेचं महत्व समजून देण्याकरता अ, त्यांना पोटदुखी उत्पन्न होते. आता निर्विकल रामकृष्णांचे गुरु म्हणजे साधी गोष्ट नाहीये ते. म्हणजे जरी रामकृष्ण हे अवतारी होते, तरी त्यांनी गुरु कोणाला मानावं हे त्या गुरूंचंही काहीतरी तेवढं लेव्हल असल्याशिवाय होणार नाही ना. तर स्वतः ज्यांना निर्विकल्प समाधीची प्राप्ती आहे, अशा यांनाही पोटदुखी सहन होईना आणि आता आपल्याला समाधी प्राप्त झाले तर देहत्याग केला तरी मुक्तीच आहे म्हणून ते गंगेत देहत्याग करायला गेले तर गुडघ्याच्या वर पाणीच येईना. तर तेव्हा मग त्यांच्या लक्षात आलं, की हा जगन्मातेचा खेळ आहे किंवा आपण आचार्यांचंही उदाहरण पाहिलं. तर जोपर्यंत भयंकर समजा आपलं खूप भयंकर डोकं दुखतंय किंवा आपण याच्यात योगवाणी किंवा सद्गुरू साधक सुसंवाद मध्ये आलेलं आहे नाही का, ताप असेल तर साधना करू नये. करू नये कारण ते शरीरच त्या ह्याला योग्य नाही आणि मनही नसेल योग्य तेव्हा. तर या ज्या पाप ताप आहेत, ते पाप ताप हे रज आणि तमाचीच फळं आहेत. आपल्याच रजगुण आणि तमगुणांनी आपण जी काही कर्म केली त्या कर्माचाच परिपाक आहे. आणि जेव्हा रजतम आहेत किंवा सुखभोग जे आहेत ते अहंकारयुक्त साहंकार सात्विक कर्माचे फळ आहेत. तर म्हणजे ती फळं मिळत असताना त्या गुणाचा आविर्भाव आहे. तो बाजूला केल्याशिवाय शुद्ध सत्वापर्यंत जाता कसं येईल? तर त्यामुळे हे मागितलंय. त्यामुळे मागच्या वेळी आपण एक हे पाहिलं, की पहिल्याच कडवात किंवा प्रत्येक ह्याच्या शेवटी जे द्रुपदासारखं आलेलं आहे, घोरात कष्टात उद्धरास मान नमस्ते. तो घोर कष्ट म्हणजे कोणता? ईश्वरापासून सच्चिदानंदापासून कणभरही खाली खाली आलं तरी तो कष्ट आहे. गोपींचं आपण उदाहरण पाहिलं, की लाख विंचू चावावे असं इतकं त्यांना दुःख व्हायचं जेव्हा ते डोळे उघडायचे आणि बघायच्या कृष्ण इकडे-तिकडे नाही दिसत आहे आपल्याला. तर सच्चिदानंदापेक्षा वेगळं होणे हेच क्लेश आहेत. हेच घोर कष्ट हाच आहे आणि तो घालवायचा आहे. बरं तो घालवायची मी स्तोत्र म्हणताना मी प्रार्थना करीन. पण स्तोत्र म्हणून झाल्यावर जेव्हा मी व्यवहारात आहे, तेव्हा मला जी व्यवहारात वेगवेगळ्या प्रकारची दुःख येतात, तेव्हा ती माझी प्रार्थना टिकेल का? तेव्हा ते अनुसंधान राहील का? तेव्हाही ते अनुसंधान राहायला पाहिजे असेल, तर थोडी तरी काहीतरी एक अ, अ,
दुःखाची निवृत्ती असणं आवश्यक आहे. त्याकरता हे मागितले. म्हणजे हे काय आपली दुःख सगळी जावी पाप याच्यात धर्मे प्रीतीमध्ये पण देही भुक्तीमच्या मुक्तीम आपल्याला नेमका तो शब्द तिथं हा चला बरं झालं आज भुक्ती पण मागायला सांगितले. भुक्ती पण मागायला सांगितले हा मुख्य विषय नाहीये. भुक्ती मागायला का सांगितले की जर ती भुक्ती मिळाली नाही तर तिकडेच लक्ष राहील. लीलाताईंना महाराजांनी एकदा म्हणालेले लीलाताईंना महाराज म्हणालेले एकदा त्यांना काशीला जायचं होतं आणि त्यांच्या काही कर्तव्य कर्मामुळे त्यांना घरी राहणं आवश्यक होतं. त्यांनी महाराजांना विचारलं की काय करू की असं असं घरी हे आहे आणि काशीला जायचा योग पण आलेला आहे. 84 सालची गोष्ट आहे. तर महाराजांबरोबर सगळेजण मी काशीला जाता आलेलं तेव्हा. तर तेव्हा महाराज त्यांना म्हणालेले, "अहो अ, काशीला येऊन तिथून घराचं चिंतन करण्यापेक्षा घरात बसून काशीचं चिंतन करावं." आणि त्याचा परिपाक असा, की त्यांना घरी असताना डोळे मिटल्यावर ते प्रयाग संगमाचं आणि हे दृश्य दिसलं जे महाराजां ऍक्च्युली तिकडे घडलेलं ते. तर याच्यात सांगायची गोष्ट अशी, की जोपर्यंत अ, आपली अ, रजतम हे गेलेलं नाहीये, तोपर्यंत संसाराकडे लक्ष लागणार. जे पंचक्लेश गेलेले नाहीये. क्लेशहारीं सुकीर्ते म्हटले ते क्लेश घालवताना त्याच्यात राग, द्वेष हे 2 क्लेश आहेत. रागातच द्वेषाची उत्पत्ती आहे. राग कशामुळे? तो अस्मितेमुळे. मी आहे आणि मग मी कोणीतरी आहे. हा जो भाग येतो त्यांनी राग मला अनुकूल त्याच्याबद्दल राग, प्रतिकूल तो द्वेष. तर अज्ञानामुळे हे निर्माण होतात. म्हणून अज्ञान, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. अभिनिवेश काय? तर मी राहायला पाहिजे. मी राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी आनंदी राहायला पाहिजे. त्याच्यासाठी माझ्यासाठी अनुकूल आहेत. त्यांच्याबद्दल राग आणि द्वेष वाढवणार मी परत. तर ते सगळे क्लेश जाणं कशासाठी आहे? तर आत्मस्वरूपाची प्राप्ती होण्याकरता. त्यामुळे कोणतंही मागणं मागताना आपण मला हे अमुक मिळालं की मला आनंद होईल ही वृत्ती ठेवून मागितलं तर भगवंतांनी गीतेत सांगितल्याप्रमाणे महाराज या श्लोकाचा पण बऱ्याच वेळा उल्लेख करतात की क्षिणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. चांगली नोकरी मिळावी, मुलांचं चांगलं व्हावं, अमुक हे व्हावं, तमुक हे व्हावं, नुसता तेवढा उद्देश ठेवून आपण जेव्हा मागतो तेव्हा ते मागितलेलं मिळेल. पण ते मिळणारं जे आहे ते शाश्वत नाहीच आहे. त्यामुळे ते संपलं. म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शरम हे चालूच राहिलं. नीलाताईंनी महाराजांना योगभ्रष्ट बद्दल सांगा म्हणालेले. तर महाराज म्हणाले, काय सगळेच योगभ्रष्ट. थोडंसं वर जायचं परत खाली पडायचं. त्याच्याबरोबर अजून एका वेळी म्हणालेले की महाराज संसार सुटत नाही म्हणालेल्या नीलाताई. तर तेव्हा आत्ताच एकादशी होऊन गेले. एकादशीला महाराज नीलाताईंकडे यायचे. त्या नीलाताईंचं पण स्मरण होते. तर महाराजांना म्हणाल्या त्या की महाराज संसार काही सुटत नाही. तर महाराज म्हणाले, असं आहे नीलाताई, बाबळीच्या झाडाला मिठी मारायची आणि काटे लागतात म्हणायचं म्हणाले. तसं आहे. तर हे काटे लागत असून दुःख रूप दुःखालया म्हणून म्हटलेलं आहे भागवतात संसाराला. तरी ते सुखस्वरूप वाटतं. तो जो उंट असतो तो बाभळीचे झाडाच्या वरची पानं खाताना त्याला काटे लागतात. ते काटे लागून रक्त त्याचं येतं आणि ते रक्ताची चव त्याला लागते. त्याला वाटतं ती चव त्या काट्यात आहे म्हणून तो अजून काटे टाकून खाऊन अजून जखमी होतो. तसं आपलं आत्मस्वरूपाचं जे आनंद आहे तो त्या बाह्य विषयात आपल्याला दिसून आपण ते अजून अजून घेतो. त्यांनी अजून अजून आपण रक्तबंबाळ होतो. अजून अजून अज्ञान वाढतंय आणि त्यांनी आपण जिथे ज्ञान
आहे तिथे न शोधता बाहेर शोधायला लागतो. यातनं बाहेर बाहेर पडायचं असेल तर भोगाकरता भोग नाही मागायचे. ते आपण धर्मीप्रीतीमच्या वेळी पुन्हा थोडं डिटेलमध्ये बघू, की भुक्तीम कधी मागितले, हे पण सिक्वेन्स पण महत्वाचं आहे, ते पाहू. की जसं त्या म्हाताऱ्या बाईचं उदाहरण रामकृष्ण परमहंस देतात, की एका बाईची सुई हरवली, तर आत आतल्या खोलीत तर रामकृष्णांनी परमहंसांनी उदाहरण दिले तसं, की त्या बाईची सुई हरवली आतल्या खोलीत. आता तिथे लाईट नाहीये, तर ती बाहेरच्या खोलीत येऊन सुई शोधते. तिला कोणतरी विचारलं काय झालं, तर म्हणाले सुई हरवली. ती शोधते. तर कुठे पडलेली, तर ती आतल्या खोलीत पडलेली. मग तुम्ही बाहेर का शोधताय? तर एक गोष्ट अशी आहे, की आपण पण तेच करतोय. तो आनंद आहे तो आत आहे, पण दिसताना जग बाहेरचं दिसतंय आणि आपण तो बाहेर आनंद शोधतो. त्यामुळे बाहेरच्या गोष्टीतनं जो आनंद मिळाल्यासारखा वाटतो, ते आपण मागे बघितल्याप्रमाणे एखादी गोष्ट पाहिजे, पाहिजे, पाहिजे म्हटल्यावर ती मिळाल्या क्षणी त्या गोष्टींनी जे विचार आणि वृत्ती आपल्या सगळ्या तयार झालेल्या आहेत, त्या शांत होतात. त्या 2 वृत्तीच्या मधला जो निर्विचार स्थिती आहे, तिची गॅप वाढते. ती निर्विचार स्थिती म्हणजे आनंद असल्यामुळे तो आनंद आतून बाहेर येतो. आपल्याला जाणवतं का, की समजा आपल्याला एखादी वस्तू पाहिजे, चांगला टॉप मोस्ट मॉडेलचा मोबाईल घेतला आपण, गाडी घेतली समजा. ती गाडीतनं असा आनंद फ्लो झाला किंवा आपण हा टच करतोय चला त्यातनं आनंद येतो असं नाही. आनंद होतोय आतनच. तर तो होतो निर्विचार स्थितीत. तर ती स्थिती प्राप्त करायला माझ्या वासनाही गेल्या पाहिजेत. पूर्वीच्या वासनांनी केलेली कर्म आहेत. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछिल तो ते राहो. किंवा सर्वेपी सुखीनः सन्तु जे भगवान म्हणतायत, ते कशासाठी आहे? कारण या पहिल्यांदा दुःखातनं तर बाहेर आला पाहिजे. जर खायला प्यायला नसेल, रोग शरीरात असेल, प्रार्थना तरी तो करेल कशाकरता? याकरताच मिशनच्या कार्यात त्यांनी लोकसेवा म्हणजे शिवदृष्ट्या जीवसेवा जी सांगितली ती त्याकरता आहे, की निदान खाणं-पिणं आणि बेसिक नीड्स झाल्या पूर्ण, की मग थोडीशी ती मनाची अवस्था तयार होईल जिथे प्रार्थना करू शकतो. तर हे का सांगायचं, की ह्यातलं कोणतंही मागणं हे व्यवहाराकरता केलेलं नाहीये. मागे आपण एक उदाहरण पाहिलं, की सुमती मातेचं उदाहरण आहे. श्रीपाद वल्लभ जेव्हा निघाले संन्यास घेऊन, तर म्हणाले, "हे पंगू आणि अंध माझी मुलं आहेत. ती त्यांचं तुम्ही गेल्यावर तुम्ही समोर होतात, सतत तुमचं दर्शन आहे, सतत तुमचं स्मरण आहे, तुमची सेवा चालू आहे. तुम्ही गेल्यानंतर ह्यांच्याकडेच लक्ष लागणार." तर म्हणून मग श्रीपाद वल्लभ त्या दोघांना शरीराने धडधाकट आणि ज्ञानी बनवतात. आता सुमती माता जे त्या मुलांकरता मागते, ते कशाकरता मागते? तिची त्या मुलात आसक्ती आहे म्हणून नाहीये. त्या मुलांचं करण्यात माझा वेळ गेला, त्याच्यात मन अडकलं, त्यांच्यात दयाबुद्धी किंवा जी ती कारण मातृहृदय आहे, तो काही दोष नाहीये. आपल्या मुलाबद्दल प्रेम आहे. मातृदेवो भव का म्हटलंय? कारण ईश्वराची विभूती माता आहे. त्यामुळे तिच्या मनात दया आहे. वाघासारखी, वाघिणीसारखी जर आपल्या आईला बुद्धी असती, ती वाघीण पिल्लांना खाऊन टाकते. त्यामुळे मातृहृदय जे आहे, ती ईश्वराचीच विभूती आहे म्हणून आहे. पण तरी तेही नको. मला माझ्या मुलांकडे लक्ष द्यायला लागेल आणि तुमचं स्मरण होणार नाही म्हणून त्यांना नीट कराय. माझा राजा जेवला का, झोपला का, आत्ता काय खाल्लं याच्याकरता नाहीये ते. माझं लक्ष आणि याचं एक उदाहरण म्हणजे पाहिलेलं पण आहे. म्हणजे एक सांगायचं हे म्हणजे आमचं जेव्हा काशीची यात्रा झाली, तेव्हा ते म्हणजे प्रभाताच्या मुलाचं ते निशूचं तेव्हा ते सुरू झालेलं आजारपण. त्याच्या आजारपणात ते आपणच नाही का 16 जानेवारीला ठाण्याला भेटलेलो तेव्हा तिने अनुभव सांगितला.
की त्याच्या आजारात मॅक्झिमम नामस्मरण साधना सगळी त्याच्या आजाराच्या काळात झालेली आहे. तर म्हणजे वृत्ती काय आहे असायला पाहिजे, की ही माझी दुःख जावीत कशा करता, की ही दुःख नाही गेली तर मला तुझं स्मरण घडत नाही, तुझी सेवा घडत नाहीये. या दृष्टीने हे मागायचंय. म्हणून ही एवढी प्रस्तावना केली आपण. तर आता बघू पापम, तापम. आता पहिल्यांदा तर पापहर म्हटलेलं आहे. पापहर का म्हटलेलं आहे, की समजा एखाद्या शेतात पाणी भरलेलं आहे आणि त्या शेताला भगदाड पाडलं कुठून तरी, तर ते सगळं पाणी निघून जाणार. तसं पापवृत्तीनी सगळ्या साधनेचा नाश जो होतोय. आता इथे पाप याचा अर्थ महाराजांनी एके ठिकाणी प्रवचनात सांगितलेलं आहे, की पुण्यात्मक पाप पण आहे आणि पापात्मक पाप पण आहे. म्हणजे काय, की आपण पुण्य करतो ते साहंकार घडलं, की अ, स्वर्गात जायला लागतं. क्षिणे पुण्ये मर्त्य लोकं विशन्ति, परत खाली यायला लागतं. म्हणजे आनंदाची अनुभूती घेतल्यानंतर परत खाली येणं हे पण दुःखच आहे ना. जेव्हा आपल्याकडे काय म्हणतात त्याला, ₹1000 नोकरी होती तेव्हा 2000 मिळाली तेव्हा आनंद आहे. पण लाखाची नोकरी असताना पाऊण लाखाची झाली तर ते दुःख आहे. त्या 2000 मिळणाऱ्याला पाऊण लाख हे अति सुख होईल. पण नंतर कमी होऊन म्हणजे पुण्य हे क्षीण होणार आहे. म्हणून ते पण पापात्मकच आहे आणि ते पुण्य उलट जास्त मारक का होतं, की सत्वगुण हा जे महाराजांनी बऱ्याच वेळा ते उदाहरण दिलंय ना ज्ञानेश्वर माऊलींचं, की अहंकार जो आहे तो अज्ञानाच्या पाठी विशेष लागत नाही, ज्ञानाच्या पाठी लागतो. आणि गीतेतही आलेलं आहे, की मी ज्ञानी असा एक अहंकार होतो आणि तो खूप बाधक ठरतो. तर त्यामुळे सात्विक जरी कर्म असलं तरी तेही पापात आलेलं आहे. आणि या पापाचं फळ काय आहे? पापाचं फळ हे दुःख आहे. दुःख हे सुखाच्या, आनंदाच्या विरुद्ध आहे. म्हणजे परमेश्वरापासून आपण लांब जाणं हेच दुःख झालं. तर ती सगळी पापं म्हणजेच कर्तृत्व बुद्धी घालव. पाप म्हणजे दुष्कृत पण घालव, तशी सुकृत केलेली, पूर्वी केलेली पाप, आत्ता होणारी पाप, पुढं होतील, होऊ शकणारी पाप ही सगळी घालव हे सांगितलेलं आहे. म्हणजे प्रा प्रारब्ध कर्म ही घालव अशी कुठेतरी इथे प्रार्थना झाली. कारण व्याधीमहर म्हणजे व्याधीची सुरुवात झाली आहे, म्हणजे फळ द्यायला सुरुवात झाली, प्रारब्ध आहे. पण ते पण घालव पुढे सांगितलेलं आहे. त्यामुळे पापाचा नाश म्हणजे पाप करण्याच्या बुद्धीचा नाश झाल्याशिवाय पापाचा नाश होऊ शकत नाही. परीक्षित राजा शुकाचार्यांना विचारतो, की प्रायश्चित्ताने पाप जाईल, पण पुन्हा पाप करायची वृत्ती राहते ती कशाने जाणार? तर त्याकरताच भागवत आहे, त्याकरताच संतांची चरित्र आहेत, त्याकरताच सत्संगती संतांच्या ग्रंथांचं वाचन आहे. कारण संतांचे ग्रंथ हे त्यांचं मानसिक मनाचं म्हणजे खरं आतलं चरित्र आहे. ते त्याकरता सांगितलेलं आहे. म्हणून पापमहर. आणि ताप, पापामुळे काय होतं तर ताप होतो. ताप हेही 3 प्रकारचे सांगितलेत महाराजांनी. अ, अधिभौतिक, अधिआत्मिक म्हणजे आणि अधिदैविक अधिदैविक. ना? हां. तर अधिभौतिक आध्यात्मिक, हां. अधिदैविक. आणि अधिदैविक. तर अधिआत्मिक, आध्यात्मिक अधिभौतिक. म्हणजे अधिआत्मिक. आता अ, आत्मा या शब्दाचा अर्थ कॉन्टेक्स्ट प्रमाणे या सगळ्या वाङ्मयात वेगवेगळा घेतला जातो. जेव्हा आपण अ, हो, हो. आत्मानात्म विचार म्हणतो त्यातला आत्मा हे आपण अ, त्वम पदार्थ शुद्धी म्हणजे आत्मपदार्थाची शुद्धी झाल्यानंतर जे आत्मतत्व उरतं म्हणजे सच्चिदानंद आहे. पण इतर वेळी आत्मा हा शब्द जीवात्म्यासाठी वापरला जातो. तसा इथे अध्यात्म, आता इवन आपण जे अध्यात्म म्हणतो, तर ते अध्यात्म जरी आत्मपदार्थाबद्दल म्हणजे सच्चिदानंद बद्दल जरी असलं
तरी खरं म्हटलं तर ते आत्ता जीवात्म्याचंच आहे. कारण सच्चिदानंदचं ते जर असेल तर सच्चिदानंदाला मुक्तीची गरज नाही. तो नित्य बुद्ध मुक्त स्वभाव आहे सच्चिदानंद. आपल्याला आपण मुक्त नाही आहोत असं वाटतंय, बंधनात आहोत असं वाटतंय, म्हणजे जीवात्म लेवलला आपण आहोत. म्हणून त्याच्याकरताचं जे अभ्यास आहे तो अध्यात्म आपण म्हणतो. तसं म्हणजे आध्यात्मिक ज्ञान ते झालं. आता इथे आध्यात्मिक ताप जेव्हा म्हणतो तेव्हा जीवाला होणारे ताप. तर जीवाला होणारे ताप कशाने होतील? स्थूल शरीराचा पण ताप मनालाच होतो. अ, जरी स्थूल शरीराचा असला, ते कशावरून की गुंगी दिलेला असताना ऑपरेशन करताना पोट कापलं तरी आपल्याला त्याचा ताप होत नाही. कारण मनाशी असलेलं त्या स्थूल शरीराचं कनेक्शन त्या गुंगीमुळे तुटलेलं आहे. त्यामुळे जे काही शरीरांतर्गत आणि मनाच्या अंतर्गत जे ताप आहेत, मग ते पुढे व्याधी आधी जे आहेत, ते हे आध्यात्मिक ताप आहेत. तर ते आध्यात्मिक अ, व्याधी म्हणजे शरीरात होणारे जे ताप, अ, आजार जे आहेत ते व्याधी झाले आणि आधी म्हणजे मानसिक ताप आहे तो. तर ते पुढे येईलच. पण ते आध्यात्मिक ताप झाले. आधिभौतिक म्हणजे स्वतः सोडून दुसऱ्यामुळे आपल्याला जे त्रास झाले. म्हणजे पांचभौतिक जे इदम शरीरम म्हणून जे क्षेत्र जे सांगितलेलं आहे, या जगामुळे आपल्याला जे त्रास होतात, ते आधिभौतिक सांगितलेले आहेत. आणि अधिदैविक म्हणजे दैवी प्रकोपामुळे भूकंप म्हणा, करोनाचं आपण पाहिलं ते अधिदैविक. तर हे तिन्ही ताप जावं. म्हणजे पहिल्यांदा काय केलं, की समजा आपण अ, असं विचार करू, की घरातल्या सांडपाण्याचा समजा पाईप आहे तो फुटला आणि ते सांडपाणी सगळं अ, होतंय. तर पहिल्यांदा आपण काय करू, तो पाईप काही फुटला किंवा तो नळ काही जे काय आहे ते तुटलं. तर पहिल्यांदा आपण ते रिपेअर करू. म्हणजे सोर्स जो आहे, जिथून मूळ आहे, तिथे आपण बंद केलं. तसं पहिल्यांदा पापच घालवा. म्हणजे माझ्याकडनं पापच होणार नाही म्हणजे ताप पुढे पुढे तरी ताप होणार नाही. त्यामुळे पाप तुम्ही घालवा. मग ऑलरेडी जे पाप झालंय त्यांनी ताप जे होत आहेत ते ताप घालवा. म्हणून अधिभौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक ताप घालवा. आणि अ, त्यात विशेष करून कोणते ताप आहेत? तर हे तिन्ही ताप शेवटी असे ते आध्यात्मिक होऊनच येतात. कारण शेवटी दुःख कुठे कुठे होतं? मनालाच होतं. जसं अलर्क राजाला दत्तप्रभू सांगतात. तो अ, जेव्हा त्याचा ज्येष्ठ बंधू त्याला राज्यावरून हाकलून देतो, अपमान होतो त्याचा, दुःखाने तो येतोय. दत्तप्रभू भेटतात तेव्हा ते त्याला प्रश्न विचारतात. तो म्हणतो माझं दुःख घालवा. तर ते पहिल्यांदा विचारतात तुला दुःख झालं कोणतं? कुठे झालं दुःख? तर तो मदालसाचा पुत्र आहे. त्यालाही उपदेश झालेलाच आहे आईचा. ज्ञानी मातेचं दूध प्यायलेला आहे तो. आणि भावंड सगळी सत्पुरुष आहेत आणि तो ज्येष्ठ बंधू पण त्याच्या उद्धाराकरताच त्याचा पराभव केलेला आहे. त्यामुळे पटापट तो दुःख जर शरीराला झालं तर शरीर हे पंचमहाभूताचं जड आहे, तिथे नाही. हा सगळा विचार करू. आत्मा जो आहे तो निर्विकार आहे. मग कुठे झालं तर मनाला दुःख झालं. तर सगळी दुःख शेवटी मनालाच होतात. पण नंतर विशेष करून म्हणजे अ, अ, एखाद्या गोष्टीचा एक ओव्हरऑल सगळं मागितलं पहिल्यांदा. एक ओव्हरऑल सगळं काय मागितलं, की क्लेश दूर करा म्हणजे मला आपली प्राप्ती होईल. मग त्या लेव्हलला आपली बुद्धी कायम राहत नाही म्हणून मग पापहर. पापामधनं अजून खाली आलो. पापाचे जे परिणाम आहेत ते तापहर. ते कोणते? त्यातनं थोडंसं खाली आलो, की आधिवाधींच दैन्यम. म्हणजे आधी म्हणजे मानसिक त्रास जो आहे तो घालवा. व्याधी म्हणजे शारीरिक त्रासही घालवा. कदाचित असं होईल की अ, शारीरिक त्रास होतोय पण मनाने मी म्हणतोय की नाही नाही, हे शरीर ताप काय नाही, मी ईश्वराचं स्मरण करेल. पण जोरात कोणीतरी चाकू मारला, कळवळून ओरडणारच. कारण जागृत अवस्थेत जर
समाधी प्राप्त झालेल्या त्या तोतापुरींना पण दुःख झालंय, तिथे आपली काय कथा. त्यामुळे मग आधी आणि व्याधी हे दोन्ही घालवा. आणि त्याच्या पुढे मुख्य एक मागितलेलं आहे की दैन्य घालवा, की आता तुम्ही आधी व्याधी घालवाल, पण आत्तापर्यंत जो ताप झालेला आहे, आपल्या प्रत्येकाला हे वाटत असतं की म्हणजे एकीकडे आपल्याला वाटत असतं की दुसऱ्यांनी आपल्याला अप्रिशिएट करावं, पण दुसऱ्यांनी आपल्याला अप्रिशिएट न करता आपल्या परिस्थितीला जर अप्रिशिएट केलं, तुमचं काय बुवा बरं आहे, तुम्हाला काय, तुम्ही सेटल झालाय, तुम्हाला काय, तुमची मुलं हे, तुमचं अमुक, असं म्हटल्यावर ते थोडंसं कुठेतरी दुःख होतं ना, मनात येतच ना, की तुम्हाला काय माहिती माझी काय परिस्थिती आहे. तर ते जे आहे ते कुठेतरी मी दुःखी आहे आणि माझी परिस्थिती दुःखी आहे आणि कुठेतरी ती तशीच राहणार आहे, असे निराशेचे विचार थोड्याफार प्रमाणात आपल्या आत असतातच, कितीही पॉझिटिव्ह गोष्ट असली तरी. तर ते दैन्य आहे. त्यात दैन्य जर वाढलं तर निराशा वाढत जाते. निराशा हेच दैन्याचं लक्षण आहे. आणि जास्त निराशा झाली तर एवढं करून काय उपयोग, मी इतकं केलं पण माझ्या पदरी हेच पडलं, मग हे देवाचं करून तरी काय उपयोग. याच्यातनं अजून स्खलन आणि तमोगुणाकडे जातो. निराशा ही तमोगुणी आहे, ती रजोगुणी पण नाहीये. रजोगुणी उलटा आशावाद देतो, पडला तरी प्रयत्न देतो, चुकीचं का होईना पण प्रयत्न तरी देतो. पण निराशा ही तमोगुणात नेणारी आहे. त्यामुळे पाप घालवा, पण आधी पाप झाले त्यांनी आत्ता जी फळं मिळायला लागले ताप, तो घालवा. त्या तापामुळे आधिव्याधी जी झालेले आहेत, जंतू हे आधिभौतिकनी ते शेवटी आत्मीय लेवलला आलं आणि आधिव्याधी झालं, ते घालवा. आता आधिव्याधी पण तुम्ही घालवलात, पण आत्तापर्यंत आधिव्याधी आल्यामुळे जी एक मनाची दैन्यावस्था निर्माण झालेली आहे, ती कोण घालवणार, ती पण तुम्हीच घालवणार. म्हणजे पापम तापम, पापाचा परिणाम ताप, तापाचे डिटेलमध्ये आपण बघायला काय, आधिव्याधी, आणि त्याचा परिणाम म्हणजे दैन्य. हे वरपासून खालीपर्यंत म्हणजे पहिल्यांदा जे मागितलंय ते तर डायरेक्ट अज्ञान घालवा सांगितलंय. पंचक्लेश मध्ये पहिलंच अज्ञान आहे. अज्ञान गेलं तर बाकीचे 4 क्लेश आपोआपच गेले. ते क्लेशहारीं सुकीर्ते म्हणून आणि घोरात कष्टात, घोर कष्ट हाच आहे की जन्म मृत्यूचं जाळं हेच घोर कष्ट आहे. ते आधीच मागितलं आणि एक एक खालच्या लेवलचं मागतायत, कारण मनाची स्थिती प्रत्येक वेळी मी श्लोक म्हणताना जी आहे ती राहणार नसेल, तर त्या त्या लेवलचं सगळं मागितलंय. त्यामुळे या आधिव्याधीचा परिणाम जे दैन्य आहे तेही तुम्ही घालवा. म्हणजे पापम तापम व्याधी मारींच दैन्यम भीतीम क्लेशम त्वम हरा शुत्व धन्यम. आणि हे घालवा कसं घालवा, तर आशु, आशु म्हणजे त्वरित. आशुतोष म्हणतात भगवान शंकरांना, की लगेच प्रसन्न होणार आहे. तसं तुम्ही आशुहर म्हणाले, लगेच घालवा, लगेच याचं हरण करा. पापम तापम व्याधी माधीमच दैन्यम भीतीम क्लेशन त्वम हराशुत्वदन्यम. हर आशु त्वदन्यम म्हणजे तुझ्याशिवाय अन्य आम्हाला कोणी दिसत नाहीये एकाला, अन्य कोणी त्राता दिसत नाही. त्रातारन नो विक्ष ईशास्त जुरते. हे त्राता हा शब्द परत परत आलेला आहे. तारण करणारा तुझ्याशिवाय कोणी नाही. ही प्रार्थना करताना खरंच आपल्याला वाटलं ना, की तुकाराम महाराजांनी म्हटलेले जलाविण मासोळी तैसा तुका तळमळी. तर खरंच आपण बुडतोय, हे सगळं दुःख आहे, ह्या सगळ्या यातना आहेत, आपलं स्मरण राहत नाहीये. आणि मला यातनं वाचवा हे म्हणताना त्राता हा शब्द येणारच. तुम्ही वैदिक वाङ्मयात किंवा कोणतेही जे पुराण किंवा ह्याच्यात एक पुनरुक्ती हा दोष मानलेला आहे. पण जर विशेष करून एखादी गोष्ट जर सांगायची असेल किंवा एखादा शब्द जर वापरायचा असेल, तर त्याचा विशेष अर्थ जर येणार असेल तर तो दोष न मानता गुण मानला जातो. जसं गीतेत सर्वभूत हिते रता हा श्लोकाचे 1/4
ही दोनदा आलेली आहे. भगवान कोणताही शब्द दोनदा म्हणत नाहीये, पण हे दोनदा म्हणतायत. सर्वभूत हिते रता जो आहे तो मला प्राप्त होतो, कारण भगवान स्वतः सर्वभूत हिते रत आहे. भगवंतांचे जे गुण आहेत, संत महात्म्यांचे जे गुण आहेत, ते स्वाभाविक गुण आहेत, तेच प्राप्त करणं ही आपली साधना होते. तर त्यामुळे त्रातारन नो वीक्ष म्हणजे तूच त्राता आहेत, हे सगळं करण्यात परत परत की तुझ्याशिवाय मला कोणी नाही आणि तुझ्याशिवाय मला कोणी नाही ही वृत्ती आणि मला काही करता येण्यासारखं नाही. आता आपण दैन्य बघितलं. बऱ्याच वेळा काय होतं लोकांचं दैन्य आणि प्रपन्नत्व यात किंवा अकिंचनत्व याच्यात गल्लत होते. अकिंचनत्व ही फार धैर्याची आणि दृढ भूमिका आहे. अकिंचनत्व म्हणजे मी काही करणारा नाही. फार कठीण आहे ती भूमिका. म्हणजे अजगर जो गुरु सांगितलेला आहे, की मी काही करणार नाही. जे काय करायचंय तर तू अन्न वस्त्र सगळं जे काय ते तू करणार आहे. ते अकिंचनत्व वेगळं आणि हे दैन्य वेगळं. तर इकडे जेव्हा आपण तुझ्याशिवाय त्राता नाही, तेव्हा ती एका प्रकारची दास्यभक्ती पण झाली आणि आत्मनिवेदन पण झालं. आपण आपल्याला त्या आपल्या म्हणजे महाराजांच्या मांडीवर आपण आपल्यालाच ठेवतोय, की तुम्हीच मला दुसरे कोणी नाही. या भावाने ही जर प्रार्थना घडली, तर ती माता आपल्याला जवळ घेते. जसं आचार्यांनी तू माझी आई असून तू मला काही चूक झाली म्हणून दूध पित नाहीस म्हटल्यावर दूध प्यायल्यावर रडायला लागले. कारण तू आई आहेस ही दृढ भावना आहे त्यांची. ही दृढ भावना असल्यामुळे परमेश्वराला आई होऊन आपल्या स्तनातलं दूध काढून त्याला पाजावं लागलं त्या बाळाला. का पाजावं लागलं? ती मोठी आहे म्हणून नाही. ती मोठी आहे तर सगळ्यांसाठी तीच आई आहे ना. जगन्माता ती आहे. जगदंब म्हणतात. अंब म्हणजे आई. जगदंब म्हणतात. जगदंबा म्हणजे सगळ्या जगताची माता आहे. मग सगळ्यांना का नाही ती दूध पाजत? कारण भावग्राह्य. भाव तो तसा जर असेल तरच भगवंत त्या पद्धतीने पुढे येतो. त्यामुळे तुझ्याशिवाय कोणी त्राता नाही. आपण महाराजांनी द्विसासरीच्या सुरुवातीला म्हटलेलं आहे, की व्यवहारात याच्या त्याच्याकडे मागावं. त्यांनी कार्य झालं नाही तरी आभार मानावेत. ह्याचा काही उपयोग नाही. दाता एक रघुनंदन तसं इथे आहे, की नान्यस्त्र आता कोणाकडे मला मागायचंही नाहीये आणि तुझ्याशिवाय कोण देणारही नाहीये. त्यामुळे जसं आपण मागे बघितलं तर, की एखादा तो एकाकडे मागतोय, दुसऱ्याकडे मागतोय, तिसऱ्याकडे मागतोय, तोपर्यंत देव देत नाहीये. तुझ्याशिवाय मला कोणी देणारा नाही म्हटल्यावरच तो देव देतोय. ध्रुवाचं चरित्र त्याच्याकरताच आहे. इकडे तिकडे कोणाकडे मागायचंच नाहीये. मागीन तर भगवंताकडे मागीन, पण ते पण काय सर्वोच्च स्थान. तर त्या दृष्टीने ध्रुवाचं चरित्र हे खूप मार्गदर्शक आहे. म्हणून तो नान्यस्त्राताच्या वेळी पण तो आलेला आहे. आता पण त्रातारन्न वीक्ष ईशास्त जुरते आलेले आहे. त्वम सर्वस्वम नो प्रभो विश्वमूर्ते हे आधी आलेलं आहे. ती ईश्वराला नुसतं सांगणं नाहीये, आपल्यालाही ते सांगणं आहे. कारण ईश्वर आपल्या अंतर्यामी पण आहे. आपल्यालाही ते सांगणं आहे, की त्या ईश्वराशिवाय आपल्याला कोणी नाही. याची जाणीव आपल्याला सतत राहिली पाहिजे. जे काय देतोय तो आहे. जर आपले आजूबाजूचे आपले कुटुंबीय आपल्याला अनुकूल वागतायत, तरीही ती देवाची कृपा आहे. तीच त्याचीच कृपा आहे. किंवा तुकोबा म्हणतात, बरे झाले देवा बाईलही करकेशा. त्याचीच कृपा आहे. कारण का? त्याच्यामुळे माझं लक्ष तुझ्याकडे लागेल. आता ती जरी पुढची भूमिका असली तरी निदान मग आत्ता आपलं लक्ष जिथे जिथे जातंय ते तिथनं निघावं म्हणून त्या गोष्टी मागायला हरकत नाही. आणि त्या पण कोणत्या मागायच्या ते धर्मीप्रीतीमध्ये येईल. पण त्या मागायच्या आधी तरी एक मनाची स्थिरता झाली पाहिजे. एक बेसिक लेवलचं राहत मिळणं जे हिंदीत म्हणतात ना, ते मिनिमम एक मनाची मनाला एक शांतता असली पाहिजे. म्हणून हे पापम तापम व्याधिमारींच दैन्यम भीतिं क्लेशं त्वम हराशुत्व धन्यम
त्रातारम नो वीक्ष ईशास्त जुरते, तुझ्यापेक्षा कोणी मला त्राता दिसत नाही. आणि अ, अ, ईशास्त जुरते. अ, अ, मागच्या वेळी हा प्रश्न विचारलेला ना, ईशास्त जुरते याचा अर्थ काय, तर तो आता अ, सांगूया आपण. ईश म्हणजे अ, ईश्वर. ईश्वर म्हणजे तो सगुण आहे. निर्गुण निराकार आत्मतत्वानंतर जे भक्तवत्सल वात्सल्यासकट जो सुहृदच सर्व भूतानाम आहे, तो ईश्वर आहे. ईश्वरच सर्व भूतानाम हृद्देश अर्जुन तिष्ठतो भगवान म्हणतायत. ते जे ईश्वर रूप आहे, ईश्वर रूपात जेव्हा सच्चिदानंद येतो, आपण जनरली ईश्वर आणि सच्चिदानंद हे एक मानतो. तत्वज्ञानाच्या दृष्टीने सगळंच एक आहे. पण सच्चिदानंद हे निर्गुण निराकार आहे. ईश्वर हा सगुणात आलेला आहे. आणि ते गुण कोणते आहेत त्याचे, तर तो भक्तवत्सल आहे. सुहृदच सर्वभूतानाम असा तो आहे. आणि तर त्यामुळे तो ईश आहे. ईश म्हणजे ज्यांनी ईक्षणाने हे सगळं निर्माण केलेलं आणि सगळ्यांचा म्हणजे उत्पत्ती स्थिती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य असलेला असा तो ईश आहे. आणि अस्त जुरते. जुरते म्हणजे पीडा. आता मगाशी जे वेगवेगळे ताप सांगितले, आधिव्याधी सांगितल्या, अ, अज्ञानामुळे होणारे जे सच्चिदानंदापासून दूर झालो हे सांगितलं. या सगळ्यांना मिळून एक शब्द आहे जुरती. जे काही वाईट भोगायला लागत आहे किंवा जे ज्यांनी मी ईश्वर तत्वापेक्षा वेगळा गेलाय ते सगळं एकत्र केलं तर त्याला शब्द आहे जुरती. तर अस्त जुरते, जुरतीचा अस्त करणारे असे आपण आहात. म्हणजे एखाद्या वेळी कधी आपल्याला व्यवहारातही आनंद होतो, तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या वस्तूंनी आनंद दिलेला नाहीये किंवा अनुकूल आपल्या आजूबाजूचे वागतायत, हे पण त्यांनी बुद्धी दिली. जी आईला वाघ असलेल्या आईला ती बुद्धी नाही, ती आपल्या आईला का झाली, ती त्यांनी दिलेली आहे. तसं त्यामुळे कुटुंबियांबद्दल प्रेम वाटू नये असं नाही, पण कुटुंबियांबद्दल प्रेम कसं वाटावं, तर ते कुटुंबियांच्या आतल्या परमेश्वरांनी मला हे दिलेलं आहे. तर ते प्रेम बाधक कमी होईल थोडस. तर सांगायची याच्यात मुख्य मुद्दा असता की अस्त जुरते आहेत. तू या सगळ्या जुरतीचा अस्त करायला समर्थ किंवा तोच तू आहेस. ईश आहेस तू. ईश असल्यामुळे तू अस्त जुरते आहेस. या जुरतीचा अस्त करू शकणारा असं तू आहे. आणि घोरात कष्टात उद्धरा स्मान नमस्ते. म्हणजे सगळी जुरती जाव्यात. आणि म्हणजेच काय, तर सर्व दुःख निवृत्ती आणि अत्यंतिक सुखप्राप्ती ही मुक्तीची बुक डेफिनेशन आहे. तर सगळीही दुःख जावीत. म्हणजे आपण सगळी दुःख गेली म्हणजे अज्ञानचक्राचा भेद झाला. आता इथून आनंद प्राप्तीपर्यंत पुढे जायचंय, हे सगळं मागून घेतलं. तर आता हे मागितल्यानंतर निगेटिव्ह जो हिशोब होता तो आता तू झिरो करशील. आता जो पॉझिटिव्ह टुवर्ड्स ईश्वर आहे, म्हणजे ईश्वराच्या पासून लांब नेणाऱ्या गोष्टी गेल्या आता. तर आता पुढे ईश्वराकडे नेणाऱ्या गोष्टी मागायला पाहिजेत. हा क्रम बघितला तर आपल्याला दिसून येतं की एकदम ईश्वरापासून जे दूर नेलेलं आहे अज्ञानाने, तिथपासून ते भावासक्तीच्या अखिल आनंद मूर्ती म्हणजे पराभक्तीपर्यंत एक 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 मागणं, म्हणजे आपल्या आध्यात्मिक प्रवास जो व्हायला पाहिजे तो पूर्ण प्रवास डिफाईन केलेला आहे ह्याच्यात. म्हणून सगळी पाप ताप आणि सगळ्या जुरती या घालवा, घोरा कष्टापासून निवारण करा, हे सगळं झालं. आणि मग आता पुढे त्यांना मागायचंय पुढे जाण्याच्या गोष्टी. पण मग ते मागण्याच्या आधी पुन्हा जसं आपण अच्छा 10च मिनिटं राहिलेत. हा ठीक आहे, 10 मिनिटं म्हणजे आहेत अजून. तर ते मागण्याच्या आधी पुन्हा ते जाणीव करून देत आहेत. आता तू पाप दूर करशील तर तरी पण त्यांना पुन्हा जाणीव करून देत आहेत
की न अन्यस्त्राता, हे आम्ही परत तुझ्याकडे काय मागतोय, कारण तुझ्याशिवाय न न अन्यस्त्राता, तुझ्याशिवाय आम्हाला त्राता कोणी नाही. पुन्हा हे फक्त ईश्वराला सांगतोय असं नाही, हे जेव्हा जेव्हा आपण ही प्रार्थना करतोय तेव्हा आपल्याला पण आपण हे सांगायचंय. घोरात कष्टात म्हणताना आपण नान्यस्त्राता नापित आता म्हटलं, आता देवा तुझ्याशिवाय कोणी नाही रे बाबा. आणि बाहेर आल्यावर आता काय झालं, आता अरे आज अमुक काम राहिलं, अरे त्याला फोन करायचा राहिला, कारण त्याला मस्का नाही लावला तर तो हे काम करणार नाही. लगेच आपलं त्रात्या सगळे इकड तिकडचे होऊन जातात. तर निदान ते स्तोत्र म्हणताना नान्यस्त्राता हे देवाला सांगताना आधी मला वाटतंय का, एक ना आता एक पिक्चर आलाय, अनफॉर्च्युनेटली इथे नाही आलाय तो, पण तो ज्ञानेश्वरांची मुक्ताई म्हणून पिक्चर आलाय आणि त्यांची थोडीशी मुलाखत वगैरे चाललेली. तर त्याच्यातलं एक खूप छान, ते ज्यांनी ज्ञानेश्वरांची भूमिका केली, तेजस म्हणून नाव आहे त्याचं, त्यांनी सांगितलं. तर हे जे दिग्दर्शक आहेत लांजेकर, दिग्पाल लांजेकर, त्यांनी शिवाजी महाराजांवर, म्हणजे त्यांचे जे मुख्य मुख्य शिलेदार आहेत त्यांच्या निमित्ताने शिवाजी महाराजांवर असे 8 पिक्चर काढले आणि आता ते संतांवर 5 काढणार आहेत. तर त्यातला पहिला हा मुक्ताईवर, ज्ञानेश्वरांची मुक्ताई असा त्यांनी पिक्चर काढलाय आणि त्यांचं स्वतःची गुरुपरंपरा आणि अभ्यास पण आहे. आता त्याच्या मुलाखतीत त्यांनी एक खूप छान सांगितलं, ज्यांनी ज्ञानेश्वराचा रोल केला. तर त्यांनी काय सांगितलं, की दिग्पाल दादांनी आम्हाला सांगितलेलं, की तू डायलॉग म्हणताना तू विठ्ठलाशी बोलतोयस, जोपर्यंत तुला विठ्ठल समोर दिसत नाही तोपर्यंत बोलायचंच नाही. दिवस लागून दे, 4 दिवस लागून दे, पहिल्यांदा समोर विठ्ठल पहा आणि बोल. तर त्यामुळे ते, आणि 1-2 मी शॉर्ट पाहिले, ते वाटतात ज्ञानेश्वर महाराज बोलतायत असं. अर्थात पिक्चर म्हटल्यावर सगळं जसंच्या तसं येईल असं नाही, पण आपल्याला पाहिजे ते घेता येतं, भाव येतो त्याच्यात. तर तो म्हणजे तो नट म्हणून ऍक्टिंग करताना पण तो भाव आणून ऍक्टिंग केल्यावरती खरी वाटते. आणि ती मुलं, म्हणजे त्यांची मुलाखत चालू असताना हे झाले, ती मुलं ज्ञानेश्वरी वाचायला लागले. त्यातले बरेच लोक त्यांना पाठ झाले. त्यांना तो पिक्चरच्या शूटिंगच्या आधी आठवडाभर सज्जनगडावर झाडलोटीपासून सेवा करायला लावली त्यांनी. आणि म्हणजे सांगायची गोष्ट ह्याच्यात असं आहे, की तो जो भाव आहे ना, इवन बाकी पण ऍक्टिंग, ऍक्टिंग मध्ये एक मेथड ऍक्टिंग, म्हणजे बरेच जण म्हणतात ना आम्ही थिएटर करून आलेलो, नसरुद्दीन शाह किंवा हे. तर मेथड ऍक्टिंग म्हणजे ते ऍक्च्युअली त्या रोल मध्ये जातात. समोरच्या जर आपले म्हणजे हे असेल कोणी, तर ऍक्च्युअल तशी भावना निर्माण करतात. अमिताभ बच्चनचा, म्हणजे विषयांतर वाटेल पण खूप रिलेव्हंट आहे म्हणून उदाहरण देतो. किनीकम म्हणून पिक्चर आहे तब्बू आणि अमिताभ बच्चनचा. तर त्याच्यानंतर अमिताभ बच्चननी इंटरव्ह्यूत सांगितलं, की काही काही सीनला मला भीती वाटायची, कारण तब्बूची ऍक्टिंग इतकी रिअल होती, कारण ती मेथड ऍक्टर आहे. म्हणजे तो रोल करताना ती भावना आणून केली. आता हे मग आता सांगायची गोष्ट अशी, की जे नट आहेत आणि ते व्यावहारिक सगळं दाखवतायत, त्यांच्याकडे पण इतकी तळमळ आहे की तो रोल आपण नीट करावा. मग आपण नान्यस्त्राता त्याला सांगतोय, तेव्हा तो आपण रोल निदान ती प्रार्थना करताना तरी वाटलं पाहिजे, की बाबा तुझ्याशिवाय मला कोणी नाही. म्हणून आपण आरती का म्हणतो, आरती ही आर्ततेने आली पाहिजे. आणि आर्तता आपण जे भागवतात भक्तांचे चतुर्विध भक्त सांगितलेत, गीतेतही सांगितलेत, की ज्ञानी, मुमुक्षु, आर्त आणि अर्थार्थी. जरी ज्ञानी ही सर्वात मोठे असला तरी ज्ञानी पण आरती मनात घेऊन, ती आर्तता मनात घेऊन, ज्या आरती आपण म्हणतोय ती ती आर्तता घेऊन
प्रार्थना करण्यासाठीच त्या आरत्या आहेत. अच्छा. तसं हे घोरात कष्टात साक्षात दत्तावतारी आहेत. महाराज महाराज जन्माला बरोबर ते तुम्ही अ, श्वेतवस्त्रात आणि आम्ही भगव्यात एवढाच काय तो फरक, म्हणजे शरीराचाही फरक नाही. म्हणजे महाराज जसे पूर्णावतार आहेत तसेही हेही अवतारच आहेत ना, म्हणजे एकत्व आहे. पण त्यांनीही आरती घेतलेली आहे. हे प्रपन्नत्व म्हटलेलं आहे महाराजांनी ह्याच्यात वेदांत पारिजात सौरभमध्ये. हे दैन्य नाहीये, दीनवाणेपणा नाहीये, हे प्रपन्नत्व शरणागती आहे. जी ईश्वराकडे जायची जी शिडी आहे ती खाली जाऊन वर जाणारी आहे. जेवढे तुम्ही खाली जाल, नम्र व्हाल, तेवढे तुम्ही वर जाणारे आहात. तर ती ती प्रपन्नता आहे. ती निदान त्याच्या वेळी म्हणजे अ, दत्त महात्म्यात नाही का मोठ्या महाराजांनी सांगितले, नहो वाचा सद्गतीत, म्हणजे अंगावर रोमांच जर नाही आले, वाणी जर सद्गतीत नाही झाली, तर ते दंभाचे ठाणे म्हणून सांगितलेले. दंभ म्हणजे आपण केलेला धर्म दाखवून त्याचं म्हणजे दाखवण्यापुरतं आहे ते. हा दंभ झाला. जर प्रार्थना करताना आपलं हृदय भरून येत नाहीये, डोळ्यात पाणी येत नाहीये, ते प्रार्थनाच होऊ शकत नाहीये. ते नुसता दंभ झाला. तोंडी आपण बोलतोय. त्यामुळे तो नान्यस्थळामध्ये दिवसभर नाही राहणार आपलं. ठीक आहे, दिवसभर राहणे इतकं नाहीये म्हणून तर आपण मागतोय की आमचं पाची क्लेश घालवा, पाप घालवा, ताप घालवा. पण निदान ते 5 मिनिटात होणारी एक एक मिनिटाला एक प्रार्थना होते, 6 मिनिटं लागतील श्लोकपंचकमे तद्य शांतपणे अगदी म्हटल्यावर. तेवढी 6 मिनिटं तरी ते प्रपन्नत्व जर आपल्याला आलं महाराजांच्या कृपेने, तर महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे की या घोरात कष्टात या स्तोत्रात सगळं काही आलेलं आहे. म्हणजे कशावरचाही उपाय जर पाहिजे असेल तर घोरात कष्टात ते आलेलं आहे. मुक्ती पाहिजे, घोरात कष्टात स्तोत्रात आले. भक्ती पाहिजे, भावासक्ती पाहिजे, पाप घालवायचंय, ताप घालवायचंय, दुःख घालवायचंय, दैन्य घालवायचंय, व्याधी घालवायच्या आहेत, आधी घालवायच्या आहेत. काय पाहिजे काय तुम्हाला? तुम्हाला जे काही पाहिजे, एखादी गोष्ट अशी काढून दाखवा की जी ह्याच्यात मागितलेली नाहीये. मग ती मागताना तेवढ्या 6 मिनिटात किंवा तेवढंही लागत नाही. आपण फास्ट बोलतो तेव्हा तेवढंही लागत नाही. पण शांतपणे जर आपण बसलो, तेव्हा नान्य स्तराचा म्हणजे दुसरं काहीच नाही. त्वन्नो माता त्वम पिताप्तो, आप्त पण तूच आहे. म्हणजे मग काही नाही, दुसरं आप्त नाही, काही नाही, जगात कशाचाही विचार नाही. तूच, फक्त तूच आहे. मी पण नाही तिकडे, कारण त्वम सर्वस्वम पण म्हटलेलं आहे. नो प्रभू. म्हणजे त्यामुळे विश्वरूप तू आहेस, त्यामुळे तुझ्याशिवाय काहीच नाहीये. पण मला जे अज्ञानाने मी वेगळा वाटतोय, त्यातनं मला बाहेर काढा. आणि ते बाहेर काढताना ह्या गोष्टीत मी अडकलोय. तमापासून रजापर्यंत, म्हणजे पूर्ण तमगुण अज्ञान, नंतर थोडंसं रजाकडे, रजाकडून म्हणजे तमरज, मग रजाकडे, रजाकडून मग सत्वरज, धर्मे प्रीतीम. धर्म करणं याच्यात रजोवृत्ती पण लागते. रजोगुण नसेल तर धर्म होणारच नाही. म्हणून अर्जुनाचा नुसता मोह दूर केलाय आणि मग कर्म करून घेतल्यावर पुढे त्याला ऍक्च्युअल ज्ञानाची प्राप्ती भगवंतानी करून दिली. किंवा विवेकानंदांचं जे समाधी स्थितीचा अनुभव रामकृष्णांनी स्थगित केला, नाही तर कार्य होणार नाही. तर ते तमाच्या अवस्थेपासून तमरज, मग रजसत्व, मग अजून सत्व, मग सत्वाच्याही पुढे मुक्ती, आणि मग मुक्तीच्या पुढे भावासक्ती, असा तो प्रवास आहे. तिथे आपण जाऊ. पण म्हणून ती आरती खूप महत्वाची आहे, ती शरणागती महत्वाची आहे म्हणून मागतायत. हा, काकाईपर्यंत आतापर्यंत काही शंका आहे का? किंवा कोणत्या याचा अर्थ कळायचा राहिलाय? नाही. हा.
सुरू करायचं पुढे. मग कर ना. हा आले काका पण हा. आले. हे आले. तर कडेकर आले. नान्यस्त्राता, एक रूप सोडून दुसरं रूप नाहीच. त्या गोपीगीतातही हाच क्रम आलेला आहे. पुढे कधी जर गोपीगीत पाहिलं आपण तर त्याच्यात यातलेच कसं आलंय ते आपल्याला पाहता येईल. पसायदानात तर आलेलंच आहे, सगळंच आलेलं आहे. दुरितांचे तिमिरे जाऊ, पापम तापम म्हणजे ते दुरितांचे तिमिरे जाऊ त्यात आलंय. सगळंच ज्या काही प्रार्थना श्रेष्ठ म्हणून धरल्या गेल्या त्या सगळ्यात हेच सगळं आलेलं आहे. हा, तर न अन्यस त्राता, तुझ्याशिवाय मला कोणी त्राता नाहीये आणि दाताही कोणी नाही. दाताही कोणी नाही, त्राताही कोणी नाही. संकटात न तारलं, पण संकटात न तारलं, आता त्याच्या पुढचं जे मला पाहिजे ते मागण्यासाठी दाता पण तूच आहे. नान्यस्त्रातानी तू आत्ता पापम तापम मागितलंस ते नान्यस्त्राता म्हणून तू दिलंस, पण आता मला पुढचं पण पाहिजे. न अपि दाता म्हणजे देणारा पण तूच आहेस. बरं, एकदा देऊन भागेल का? नाही, ते कायम दिलं पाहिजे. विष्णू तू आहेस. सृष्टी निर्माण केलं, ब्रह्मदेवाचं कार्य झालं, कारण तेही जीवरूप आहेत. लय करण्याचं भगवानच कार्य शंकर म्हणून करतायत, पण भरण पोषण कोण करेल? म्हणजे दिलं हा योगच झाला, पण ते तसंच चालू राहिलं पाहिजे. क्षेमही तूच करणार आहेस. तर नान्यस्त्राता नापिदाता, नापिदाता हे त्याला म्हणायचं आपण, तुझ्याशिवाय कोणी दाता नाही, आणि बाहेर जाऊन कोणाला मस्का मारून हे दे ते दे म्हणायचं, तसं नाही. गोपींचं मगाशी आपण उदाहरण पाहत होतो की गोपीगीत, ते गोपींच्या मनात रासक्रीडेच्या वेळी थोडासा अहंकार निर्माण झाला, सात्विक अहंकार आहे, की सर्व त्रिलोकपती जो आहे तो आपल्या बरोबर आपल्या तालावर नाचतोय. भगवान अदृश्य झाले. खरं भगवान अदृश्य झाले नाही, ते सगळीकडे आहेतच. जिथे अहंकार आला, अहंकार कसा आहे? अहंकार हे कार्य अज्ञानाचं आहे. अज्ञान हे मूळ प्रकृतीचं आहे. म्हणजे मायेपासून हे सगळं आलेलं आहे. अहंकार आला की तो मायेचा पडदा पडला, ईश्वर दिसेनासा झाला. आणि मग त्या गोपी गीताचं महत्व असं आहे की त्या गोपी गीताच्या वेळी ती आर्तता आहे, ते दुःख झालेलं आहे, त्यांनी त्यांची सगळी पापं गेली. आणि मग भगवान प्रकट झाले चतुर्भुज रूपात, शंखचक्र गदा पद्म घेतलेलं आहे, तेजस्वी सुंदर रूप आहे. हे नको म्हणाले आम्हाला. विश्वाच्या कल्याणाकरता महाराज सांगतात, महाराजांचे शब्द असे आहेत, विश्वाच्या कार्यासाठी आपल्याला पाहिजे ते रूप घ्यायला आपण मोकळे आहात, पण आम्हाला जे रूप आवडतं ते रूपच आम्हाला हवंय. ही इतकी कट्टर भक्ती पाहिजे. एक रूप मागायचंय तर मी तुम्हाला मागणार, तुम्ही दुसऱ्या रूपाने याल, तिसऱ्या रूपाने, तसं नाही, याच रूपाने. श्रीपाद श्री वल्लभ तर श्रीपाद श्री वल्लभच, महाराज तर महाराज. दुसरं काही रूप मला नको, दुसऱ्या कोणाकडनं काही नको. आपलं भाग्य असं आहे की पूर्ण अवताराने भगवान येऊन आपल्याला जवळ केलं. पण दीपकासारखा ज्याचे लौकिक गुरु आहेत, त्यांनी भगवान विष्णू स्वतः समोर आले, नाही म्हणाले काय माझे सद्गुरू द्यायला समर्थ आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तरी पण त्यांचा आजार जावा हे हे पण तो त्यांना न विचारता मागत नाहीये, ते मी त्यांना विचारून येतो. आणि मग ते म्हणतात काय कंटाळा आला का माझा? तरीही ती श्रद्धा आहे. गुरुकडनं चांगले शब्द नाहीयेत, सेवा घेऊन मार पडतोय 21 वर्ष, काशीत जाऊन विश्वेश्वराच्या दर्शनाला गेलेले नाहीयेत ते, पण नान्यस्त राहता. एक रूप पकडायचंय. जसं आपण मागच्या वेळी पाहिलं, प्रल्हादांनी जे वडिलांचा द्रोह करून मिळवलं तेच पुंडलिकांनी वडिलांची भक्ती करून मिळवलं. विभीषणाने जे भावाच्या विरुद्ध जाऊन मिळवलं तेच लक्ष्मणाने भावाच्या बरोबर राहून मिळवलं. लक्ष्मणाने वडिलांना मारायला निघालाय लक्ष्मण, पण तो कोणाकरता? ज्या रूपावर श्रद्धा आहे. दीपकांनी जे गुरुभक्तीने मिळवलं त्यांनी गुरुसाठी विष्णूंना बाजूला ठेवलं. तेच बलिराजांनी
विष्णूंसाठी गुरुची अवज्ञा केलेली आहे. एक रूप धरता आलं पाहिजे. जोपर्यंत आपण एक रूप धरत नाही तोपर्यंत ती एकम एव अद्वितीय याची सुरुवात सगुण रूपापासून व्हायला पाहिजे. रामदास स्वामी जेव्हा पंढरपूरला गेले तेव्हा म्हणतात इथे उभा का श्रीरामा मनमोहन मेघश्रामा. आणि ते जाब विचारतायत, अरे कमरेवर हात ठेवून काय उभा राहिलास, धनुष्यबाण कुठे गेले, तुझी सीतामाई कुठे आहे, हे इथे सगळे यवनांचं राज्य चाललंय, एवढे अन्याय चाललाय आणि तू धनुष्यबाण सोडून नुसतं कमरेवर हात घेऊन बघत बसलायस का. ते रूप सहन नाही झालंय त्यांना. विवेकपूर्ण आहे की हेच परब्रह्म आहे, हेच राम आहेत. असं नाहीये की विठ्ठलाला मी मानत नाहीये. विठ्ठल कोण, रामच आहे तो. तर ही जोपर्यंत, म्हणून नान्यस्त राहता. आपण सगुण मानतो ना, आपण असं म्हणतो का की हा माझा मुलगा किंवा ही माझी मुलगी, मग ती पण माझी मुलगी, म्हणजे मग माझ्या प्रॉपर्टीचं मी त्याच्या पण नावावर करीन, रस्त्यावरच्या कोणत्या भीक मागणाऱ्या मुलाच्या नावावर करीन, हे करत नाही ना आपण. म्हणजे व्यवहारात आपण एक आपलं ते आपलं मानतो, मग परमार्थात नको मानायला. त्यामुळे एक रूप नान्यस्त राहतात. दिलं तर तू दे, बाकी कोणी मागणारच नाहीये. मी कोणाकडे मागायची मला गरज नाहीये. आणि दुसरीकडनंही कुठेही मिळालं तरी देणारा तूच आहेस, ही इतकी ठाम भूमिका आहे की तूच आम्हाला देतोय. म्हणून नान्यस्त राहता. आणि ही म्हणून देवाकडे जेव्हा मी मागतोय नान्यस्त राहता, तेव्हा देवाला तर माहितीच आहे त्याच्याशिवाय कोणी त्राता नाही. मला कळलंय का हे जास्त महत्वाचं आहे, की मला तुझ्याशिवाय कोणी त्राता नाहीये, तुझ्याशिवाय कोणी दाता नाहीये. ना पी दाता ना भरता, भरता तुझ्याशिवाय कोणी नाहीये. बेलसरांनी आनंद साधनेमध्ये एक खूप छान, म्हणजे त्या सगळ्या आनंद साधने बद्दल किंवा बेलसरांचं जे काय सगळंच आहे त्याच्यातलं सर्वात काय आवडलं कोणी विचारलं तर मी हे सांगेन की त्यांनी आनंद साधनेमध्ये त्यांनी एक वाक्य दिलंय की जोपर्यंत आपल्याला आपण कमवलेलं धन, आपले नातेवाईक आणि आपलं घर याचा जोपर्यंत आधार वाटतो तोपर्यंत परमार्थाला सुरुवातच नाही असं समजावं. कारण ईश्वराशिवाय दुसऱ्या कशाचा जोपर्यंत आधार वाटतोय तोपर्यंत नाही. आणि हे म्हणजे हे सांगताना पण हे स्वतःलाच सांगतोय मी की जोपर्यंत घर पाहिजे, बाहेर नुसतं ऊन असलं तरी डोक्यावर टोपी पाहिजे, हे सगळे आधार म्हणजे नान्यस्त्रातामध्ये उन्हात जाताना टोपी ही उन्हापासून तारण करते ना, नुसतं व्यक्तींचा आधार नाहीये, वस्तूंचाही आधार नाहीये, मला फक्त तुझा आधार आहे. नान्यस्त्राता नापी दाता न भरता. आता हे प्रॅक्टिकली 24 तास होणं कठीण आहे. तिथपर्यंत आपण महाराजांच्या कृपेने पोचू कधीतरी. पण 5 मिनिटं तरी शक्य आहे. जे भागवत किंवा सप्ताहाच्या सुरुवातीला महाराज सांगतात ना की 7 दिवसांचा आशा करताय, भागवत तर सततच वाचत राहावं. पण मग त्याच्यात व्याधी आहेत, काही प्रारब्धानी कर्म आहेत, काही सोयर सुतक आदी आहेत. तर त्यामुळे ते होत नाही म्हणून हे छोटे नियम सांगितलेले आहेत. तसं 7 दिवस जाऊन देत, 1 दिवस जाऊन देत, 7 तास जाऊन देत, 5 ते 7 मिनिटात जरी आपल्याला ठेवता आलं की काही नाहीये, हे यातलं काही माझं संरक्षण करणारं नाहीये, यातलं कोणीही मला तारण करणार आहे. डॉक्टरवर किती भरोसा असतो. कोणी नाही, डॉक्टर नाही, मुलं नाहीत, आई वडील नाहीत, भाऊ नाहीत, बहीण नाही, कोणी नाही, फलाना नाही, काही नाही. एक माझे महाराज आहेत, तुम्हीच वाचवणार आहेत. नान्यस्त्राता ना पी दाता न भरता त्वत्तो देवत्वम शरण्योकर्ता. तूच एक मला देव आहेस आणि तुला मी शरण्योकर्ता. आता हे शरण येणं जे आहे, शरण येणं म्हणजे मी आता नाव घेत नाही, पण आपल्यापैकीच एकांना महाराजांनी श्रीदत्त शरणम म्हणून मंत्र दिला. तिथे मम पण नाहीये. श्रीदत्त शरणम मम आपल्याला माहितीये ना. तर श्रीदत्त शरणम म्हणजे शरणागती इतकी आहे
की मी राहिलेलाच नाहीये तिथे. प्रपन्नत्व जे महाराजांनी सांगितले, भक्ती मार्गात प्रपन्नत्व हे सर्वात मोठं आहे. झोकून दिलेलं आहे. झोकून देऊन तुमच्यावरच मी आहे. तेव्हा त्यांना झक मारत उचलून घ्यावं लागतं. लहान मूल जेव्हा टाहो पडतो, आईला दुसरं काही करताच येत नाही. त्याला उचलून घ्यायलाच पाहिजे. कारण का? तर त्याचं अन्न तिच्याकडेच आहे. त्याचं मलमूत्रादी विसर्जन पण तिच्याकडेच आहे. त्याचं सगळंच तिच्याकडे आहे. मग सगळंच तिच्यावर टाकणारं बाळासाठी व्यावहारिक सगळे कामक्रोधाधिक विकार असलेली स्त्री पण तिच्यात मातृभावना म्हणजे ईश्वराची आदिशक्तीची भावना येऊन ती जर त्या बाळाचं संरक्षण करते, तर तो परमात्मा स्वतः नाही करणार का? तर म्हणून आहे नान्यस्त्राता नापि दाता न भरता तत्तो देवत्वम शरण्यो करता पूर्वात्रेयानुग्रहम पूर्ण राहते. अरे हा बरोबर, पूर्वात्रेयानुग्रहम पूर्ण राहते. पुन्हा इथे तत्तो देवत्वम शरण्यो करता. तर शरणागती आपण बघत होतो. सर्व आत्मनिवेदन नवविधा भक्तीमध्ये श्रवणम पासून सुरुवात आहे. श्रवणम, कीर्तनम, वंदनम हे सगळे म्हणजे हा सगळे आले. म्हणजे त्याच्यात पादसेवन आलं, सख्य आलं, दास्य आलं आणि शेवटी आत्मनिवेदन. आता ह्या 9 भक्ती जरी वेगळ्या असल्या तरी तुम्ही जेव्हा केवल भक्ती गोपींची बघाल तर त्यांचा कृष्णासाठी वात्सल्य भाव ही आहे. कृष्णाकडे ते भगवंत म्हणूनही बघतायत. त्या सगळ्या वृत्ती त्याच्याकडे लागलेल्या आहेत. सगळीही भक्ती म्हणजे जसं मोठ्या महाराजांनी म्हटलंय की स्मरण भक्ती सगळ्यात वरिष्ठ आहे, सकलाही व्यापी गरिष्ठ म्हटलेलं आहे त्याला. कारण सगळ्या भक्तीमध्ये स्मरण हे महत्वाचं आहे. म्हणूनच नामस्मरणाला महत्व आहे ना. तर स्मरण हे महत्वाचं आहे. आणि सगळ्या भक्तीचं पर्यवसान हे सर्व आत्मनिवेदनात झालेलं आहे. ते सर्व आत्मनिवेदनम म्हणजे महाराजांनी जे आईसाहेब ज्या दिवशी स्वधामी गेल्या त्या दिवशी म्हणजे गुळवणी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जे प्रवचन झालं त्यात महाराजांनी पहिल्यांदा वितराग विषय वा चित्तम सांगितलं आणि शेवटी सांगितलं की सेवा स्मरणम आत्मनिवेदनम पूजा एवढंच सध्या मी सांगतो पुरे असं सांगून हे शेवटचं प्रवचनातले शेवटचे शब्द आहेत. एवढंच सध्या मी सांगतो पुरे. तर आत्मनिवेदन ही खरी पूजा आहे ईश्वराची. तर ते आत्मनिवेदन ही खरी शरणागती आहे. त्यामुळे नान्यस्त्राता नापि दाता न भरता तत्तो देवत्वम शरण्योक हरता त्रातारम्नो वीक्ष ईशास्त ज्योती. सॉरी, नान्यस्त्राता नापि दाता न भरता तत्तो देवत्वम शरणोक हरता पूर्वात्रेयानुग्रहम पूर्ण राहते. आता अत्रेय पूर्ण राहते. रती म्हणजे आनंद घेणे, रत असणे म्हणजे त्या आनंदात असणे. पूर्ण राहते म्हणजे त्याच्यातली रती घेण्याची इच्छाही संपलेली आहे. पूर्ण काम आप्त काम आहे, तो पूर्ण काम आहे. म्हणजे आप्त काम म्हणजे स्वानंदाची इच्छा आहे असं म्हटल्यासारखं होईल. पण पूर्ण काम आहे म्हणजे कामना नाहीच आहे, तो पूर्ण राहते आहे. तू पूर्ण राहते आहेस तसा मी तुला शरणागत झाल्यावर जसं आपण ते आहे ना का अपने ही रंग में रंग दे चुनरिया, की शरणागत झाल्यावर त्याचाच रंग आपल्याला श्रीरंगच आपल्याला चढतो. तसं मलाही ती येऊ दे याच्याकरता ती पूर्ण राहते म्हटलेलं आहे. पण ते म्हणताना कसं कसं म्हटलेलं आहे, पूर्वात त्रेयानुग्रहम पूर्ण राहते. म्हणजे माझी पण शरणागती कशी व्हायला पाहिजे. तू कोण आहेस? अत्रेय आहेस. आता अत्रेय म्हणजे तू 3 गुणांच्या पलीकडे असलेले जे अत्रिय आहेत त्या त्रिगुणांच्या पलीकडे असलेल्याला प्राप्त होणारा तू आहेस, हा पण अर्थ आहे त्याच्यात.
पण अच्छा. दुसरा अर्थ आहे अत्रेय का आहे ते दत्तात्रेय आहे. दत्तात्रेयच. दत्त अत्रेय त्यांनी स्वतःचं दान अत्रींना केलेलं आहे. त्यामुळे शरणागती ही छोटी गोष्ट नाहीये. ईश्वर आपल्या भक्तांना पूजतो आणि जे भक्त तसेच त्याला पूजू शकतात तेच तद्रूप होतात. तिथे कमी जास्त काही नाहीये. भक्त ईश्वरासाठी भक्त हा त्याचा ईश्वर आहे आणि भक्तासाठी हा ईश्वर आहे. दोन्ही एकच आहेत. पाया पडू गेले जाता पाऊलची न दिसे ते पांडुरंग कांतीचं आपण दुसऱ्या कशात तरी उदाहरण घेतलेलं आहे. की मिठी मारायला गेलो तर दुसरा कोणी नाहीच आहे. उभा स्वयंभू असेल तो म्हणजे स्वतःचं अस्तित्वच गेलेलं आहे. तसं तो एकरूपता आली आहे. हा दत्तात्रेयानुग्रहम पूर्ण राहते. त्याची पूर्ण राहतेची स्थिती जी आपण वितराग विषय वा चित्तम पूर्ण राहत ही स्थिती चा इमॅजिन करताना आपल्यालाही त्याचं स्मरण करून आपलं चित्त स्थिर होणार आहे. हे जे श्लोकाचं हे जी प्रार्थना करतायत तो सर्वज्ञ महात्मा आहे. त्याच महात्म्याने आत्मानात्म विचार सांगितलेला आहे. त्याच महात्म्याने योगाबद्दल सांगितलेलं आहे. त्याच महात्म्याने नामस्मरणाचं महत्व सांगितलेलं आहे. सगळ्या कर्माचं फल ज्ञानात आहे हे त्याच महात्म्याने सांगितलेला महात्मा जेव्हा ती प्रार्थना करतोय तेव्हा ते पूर्ण राहतेमध्ये त्याचं ती अवस्था इमॅजिन तरी करून पाहता आले की नुसता आनंद आहे. तिथे काही पाहिजे नको काही नाही. असा तू पूर्ण आहेस. त्यामुळे ती पूर्णता पूर्णादेव अवशिष्यते म्हणजे पूर्णच होतं. त्यांनी हे सगळं पूर्णच निर्माण झालं. हे पूर्ण निर्माण होऊन सुद्धा पूर्णच अवशिष्ट राहिलं. असा जो पूर्ण तू आहेस, पूर्ण राहते म्हटलेस म्हणजे आनंद रूप तू आहेस आणि अत्रेयांना तू स्वतःला दिलेला आहेस. म्हणजे तू जर विचार केलास तर तू स्वतःचं आत्मदान करतोय. म्हणजे इथे तो परस्पर आत्मदानाचा आध्यात्मिक जो सोहळा भक्तीचा जो आहे तो पांडुरंग कांतीमध्ये आलेला आहे की मी तुला समर्पण करतोय तूही मला समर्पण कर. हा हिडन अर्थ त्यात दिलेला आहे. पण तो कळण्यासाठी तो पटकन कळणार नाही म्हणून मग पुढे स्टेप वाईज त्याच्यापर्यंत कसं जायचं ते धर्मे प्रीतीम वरून आलेलं आहे. तर धर्मे प्रीतीमचं आपण पुढच्या वेळी घेऊ. ते घेताना जस्ट हरेश्वरला जेव्हा हे पापम तापम आणि धर्मे प्रीतीमवर हे झालं त्याचं म्हणजे पुस्तकात बाबांनी दिलाय रेफरन्स पण तो एक अनुभव एक खूप छान आहे. म्हणजे मनातलं महाराज कसं किंवा आपल्याला वाटतं गुरूंची भेट झाल्यानंतर आपल्याला त्यांनी घेतले पण लहानपणीच्या गोष्टींशीही ते कसे कनेक्ट म्हणजे तेच कसे आहेत याचं ते उदाहरण आहे. तो अनुभव आणि धर्मे प्रीतीमचा आपण पुढच्या वेळेला घेऊ. पण त्याच्या आधी आत्तापर्यंतच्या ह्याच्यात काही बुधवारी वाचू आपण. काय बुधवारी परत वाचू आपण. हा येणारच आहे आपण. हा मग आपण बुधवारी एक काम करूया ना महाराजांचं धर्मे प्रीतीवरच वाचूया. तेच वाचूया आपण. ते पुन्हा आहे आपल्याकडे आता ते चालू आहे. हा एक पूर्ण झालं दुसरं आपण वाचतो. बरोबर. पापम तापम झालं आपलं धर्मे प्रीतीम वाचून म्हणजे मग शनिवारी ते बुधवारी वाचूया. आणि आता सांगताना म्हणून जे महाराजांनी सांगितलंय तर त्यात ते सांगण्याच्या एकेका याच्यातलं आतलं हे आपण आता बघितलं. म्हणजे ते महाराजांचं वाचून हे बघितल्यावर त्याला अर्थ आहे नाहीतर काही अर्थ नाही राहत. तर त्यामुळे आपण धर्मे प्रीतीम वाचून हे करू मग पुढच्या वेळी. पण तोपर्यंत आतापर्यंत हा विचारा का दिनेश आत्मनिवेदन म्हणजे शरणागती याबद्दल कसं तुम्हाला जेव्हा सांगणं जरा. शरण आपण येतो तेव्हा ज्याला शरण गेलो त्याच्यावर आपण सगळी जबाबदारी टाकतो. बरोबर आहे. तर ती जबाबदारी सगळी म्हणजे अक्षरशः सगळी माझं म्हणजे कायावाच्या तद्वित्ती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया जे म्हटलेलं आहे प्रणिपात मध्ये ती प्रपन्नता आहे. पूर्ण आपण ते खाली पडण्याची जी क्रिया आहे दंडवत घालण्याची ती कायावाच्या मनानी आहे. नुसतं कायेनी दंडवत नाहीये. ती शरणागती हे आत्मनिवेदन आहे. पूर्ण आपण तुमच्याकडेच आहे. श्रीदत्त शरणम मम पण नाहीये तिथे.
त्यामुळे ती पूर्ण शरणागती ही आत्मनिवेदन आहे. इव्हन दास्य भक्तीत पण त्याचा बराच भाग आलेला आहे, की मोठ्या महाराजांनी सांगितलं ना, की दत्त महात्म्यात, की दास जसा मला खायला काय, उद्याचं काय हे दास चिंता बाळगत नाही. तो फक्त मालक जे सांगतो ते काम आपण करायचं. पण निदान ती तिथे निमित्त मात्र भव सव्यसाची तसं निमित्त असण्याची किंवा मी ते कार्यकर्ता आहे म्हणून काम करण्याची तरी वृत्ती आहे. पूर्ण शरणागती हे अकिंचनत्व आहे, की मला धर्मही नाही, मला धर्म अर्थ काम मला काहीच नाहीये. मला पूजा करता येत नाही, माझी श्रद्धा नाही, माझं काही नाही. मला फक्त एक कळतंय, की तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे. तर मी काय ते मला सांभाळून घ्या. हे आत्मनिवेदन आहे. जे म्हणून म्हणजे खरं तर बलिराजांनी स्वतःच्या म्हणजे डोक्यावर पाय द्या म्हणून सांगितलं. तेव्हा त्याला जाणीव आहे डोक्यावर म्हणजे माझ्या अहंकारावरही पाय द्या ही त्याची भूमिका आहे. पण त्याची बायको रत्नावली म्हणते, की हा मूळ राक्षस योनीतला जन्माला आल्यामुळे यांना कळत नाही म्हणे, की विश्वरूप आपण परमात्मा आहात. तिथे अजूनही हे शरीर माझं आहे, हे मन माझं आहे असं म्हणून तो आपल्याला देण्याचं म्हणतोय. त्यामुळे त्याला माफ करा म्हणतोय. तो अपराध धरलाय तिने. अपराध बरोबर बरोबर. ती शरणागती तो तरी वेगळा कुठे आहे द्यायला असा. तो पण ईश्वराचाच भाग आहे असं तिला म्हणायचं. हो ना. हा, ते देह आणि मन दिलंय कोणी तुम्हाला, ते त्यांनी जे तुम्हाला तात्पुरतं वापरायला दिलेलं आहे ते तुम्ही त्याला अर्पण करता. हे काय म्हणजे तुझ्याच पैशानी तुला, पण ईश्वराला तेही आवडतं. जसं लहान मूल वडिलांकडनंच पैसे घेऊन त्यांना आणलेल्या चॉकलेटातलं त्यांनीच वडिलांना दिल्यावर वडिलांना जसा आनंद होतो तसा ईश्वरालाही आनंद आहे. पण पूर्ण शरणागती म्हणजे जो अजगर गुरु सांगितलंय तसं, की योगक्षेम परमार्थातला पण त्याची पण चिंता नाही, मुक्ती मिळावी ही पण चिंता नाहीये. पूर्ण शरणागती जी प्रल्हादाची आहे. प्रल्हाद काहीच मागत नाहीये. म्हणजे भगवंतच मागतायत, बाबा काहीतरी माग ना माझ्याकडनं. तेव्हा शेवटी म्हणतात म्हणजे कामानाम हृदय असमोहा असा काहीतरी तो श्लोक आहे, की हृदयात म्हणजे कामनाच कोणती येऊ नाही हेच मागणं आहे माझं म्हणतात. ऑलरेडी निष्काम आहेत, पण मी निष्काम आहे हा अहंकार पण नाहीये. ही फार मोठी गोष्ट आहे. आधीच ते काही मागतच नाहीयेत, तरी पण मागण्याची इच्छा होऊ नये म्हणतात. कारण हा मी काय मागणार नाही. असा वर द्या असं म्हणतात. हा, खरं ती त्याची भूमिका आहेच ती. भगवान म्हणतात ते तर तुझं आहेच, तरी अजून काहीतरी माग. पण यांची भूमिका कशी आहे, तोही अहंकार नाही, की मी अकाम आहे. नाही नाही, मी म्हंटल की गेलास तू. त्यामुळे ते मागताना पण माझ्या चित्तात कामना नाही, हृदयात कामना येऊ नये मागतात. माझं नाही, काही नाही. हृदय ही एक वस्तू आहे, ती तुझ्या सृष्टीचा भाग आहे. इतकी ती. तर हे आहे सर्व आत्मनिवेदन. हे महत्वाचं सांगितलं. पण आत्मनिवेदन म्हणजे आपले दिवसभराची सगळ्या गोष्टी ईश्वराला अर्पण करणं हाच भाग म्हणायचा. कर्म ईश्वराला अर्पण करायचं म्हणजे काय, हे महाराजांनी प्रवचनात सांगितलेलं आहे, की कर्म करतानाच ईश्वर, कर्म मी करतोय ही बुद्धीच नाही. निष्काम कर्म जरी कर्म असलं, मला वाटतं आपण आधी बोललो याच्यावर का नाही, मला वाटतं ते म्हणजे गीतेचे जे हे केलेत ना त्याच्यात हा विषय आलेला वाटतं, की ह्या विषयावर तू पुन्हा बोल, आता नको, नंतर बोल. कारण सांगणार काय कसं करायचं आणि महत्वाचं पण आहे. निष्काम कर्म करताना या कर्मातनं मला कशाचीही अपेक्षा नाही, हे झालं. पण तिथेही अर्जुनानेही नंतर निष्काम कर्म केलं. मोह दूर झाला, ज्ञान झालेलं नाहीये. कारण मी कर्म करतोय ही वृत्ती राहिलेली आहे. निष्काम कर्मापेक्षाही पुढचं म्हणून अर्जुनाचे जे प्रश्न विचारलेत ना, म्हणजे गीतेचा अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीने केला ना तर ते खूप
इंटरेस्टिंग आणि मजेशीर आहे की फक्त अर्जुनाचे प्रश्न बघत गेलं की पहिल्यांदा अर्जुनाचं हे काय, पहिल्यांदा तर त्याला प्रश्नच नाहीयेत. पहिल्यांदा तो सांगतोय की हे मी करतो असं, यांना मी मारलं माझेच सगळे सोयऱ्यांना तर ते पाप होईल, वर्णसंकर होईल, त्याचंही पाप मला लागेल आणि तू मला दुरावशील. भगवंतालाच सांगतोय सगळं ज्ञान तो. मग शेवटी कार्पण्य दोषो पहत स्वभावा आणि मी संमूढ चेता झालोय जेव्हा म्हणतो आणि शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्न म्हटल्यावर उपदेशाला सुरुवात झाली. महाराज सांगतात त्या गीता भाष्याच्या प्रवचनात पण सांगितलेलं की तेव्हा मला काही कळत नाहीये, माझी संमूढ चेता, धर्म संमूढ चेता झालेलो आहे, मला काही धर्माधर्माचा विवेक कळता येत नाहीये, तेव्हा मी तुझा शिष्य आहे आणि शादिमान त्वाम प्रपन्न, मी प्रपन्न झालेलो आहे, तू मला यातनं बाहेर काढ, ही विनंती केल्यानंतर उपदेशाला सुरुवात आहे. म्हणून गीता भाष्यात पहिल्या अध्यायाचं कोणत्याही श्लोकाचं भाष्य नाहीये. अर्जुनानी ही प्रार्थना केल्यानंतर गीता भाष्याला सुरुवात आहे. तर म्हणजे यात सांगायचं मुख्य हे असं की निष्काम कर्माच्या पुढेही 18व्या अध्यायात अर्जुन विचारतो की कर्मसन्यास आणि त्याग यातला फरक काय. खूप सूक्ष्म प्रश्न आहे, म्हणजे आता आपण त्याच्यावर बोलूया नको, पण महाराजांनी जे सांगितलंय की कर्म करतानाच मी कर्म करतोय ही भावनाच नाहीये, ईश्वरच करतोय, हे खरं सर्व आत्मनिवेदन आहे आणि हे खरं कर्माची काय म्हणतात त्याला, समर्पण आहे. म्हणून गीतेचा 12वा अध्याय खूप महत्वाचा आहे, म्हणजे सर्वात छान भक्तियोग, त्या अध्यायाचं नावच भक्तियोग आहे. त्याच्यात भगवान पहिल्यांदा काय सांगतात 8व्या श्लोकात, मय्येव मन आदस्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसी मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया. म्हणजे माझ्यावरच मन ठेव, माझ्यातच बुद्धीचा निवेश कर, म्हणजे बुद्धी जी काय चालवायची ते माझ्या रूपातच, म्हणजे मी आहे याच निर्णयात बुद्धी ठेव. असं जर केलंस तर अत ऊर्ध्व न संशय, म्हणजे ऊर्ध्व म्हणजे तुझा उद्धार होईल याच्यात संशय नाही. पण अथचित्तम समाधातुम न शक्नोसी मयी स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छातुम धनंजय. म्हणजे मग अभ्यास कर म्हणून सांगितलं. मी थोडक्यात सांगतो. 12वा अध्याय खरं खूप छान आहे, म्हणजे अगदी गीता नाही तर निदान 12वा अध्याय तरी करावा. की मग म्हणतायत ते नाही झालं, म्हणजे एक तर माझ्यावर चित्त ठेवता नाही आलं तर अभ्यास आणि वैराग्याने माझी प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न कर. म्हणजे साधना सतत 24 तास साधना करत राहा, तेही नाही जमलं तर मत्कर्म परमोभव, माझी जी कर्म आहेत तीच परम कल्याण करणारी आहेत, ती कर्म कर. माझी कर्म कोणती, तर मी ज्याच्याकरता अवतार घेऊन येतो ते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. मग माझी कर्म अशी कर की प्रत्येक कर्म हा धर्म झाला पाहिजे, स्वतःपुरता विचार नाही. महाराजांनी जे म्हणजे परत आपण तेच उदाहरण घेतो की गोडसे काकांना जे सांगितलं की ईश्वराच्या दरबारात आपण एक कार्यकर्ते आहोत, या भावनेने कर्म करणं, म्हणजे जे कर्म करतोय ते ईश्वराचं. बरं, तेही जेव्हा शक्य नाही तेव्हा जे काही कर्म करतोयस ते तू मला अर्पण कर, हे सांगितलेलं आहे. पण मग ते प्रत्येक कर्म करताना हे मी कर्म केलं आणि तुला अर्पण केलं तेवढं पण आपल्याला जर जमत नाही तर निदान रात्री झोपताना सगळं कर्म अर्पण करावं. म्हणजे 24 तास आत्मनिवेदन नाही जमलं तरी म्हणजे समजलं, तेवढा वेळ तरी पूर्ण समर्पण कर. आणि पहाटे उठल्यावर म्हणजे पहाटे उठल्यावर जे काही करायचंय ते तुझ्याच ह्यानी होणार आहे आणि जोपर्यंत तू करताय भावना होत नाही, त्यामुळे धर्माच्या दृष्टीने आणि हे पापम तापम जायला किंवा जे भुक्तींच्या मुक्तीमधली भुक्ती कशाला पाहिजे त्यातनं मन बाजूला द्यायला हे मी करणार आहे. त्यांनी दिवसाची सुरुवात, आणि ते मी आधीच तुला ती बुद्धी ठेव की तूच करतो ही प्रार्थना, आणि शेवटी समर्पण. मध्ये जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा समर्पण. हा अभ्यास झाला.
पण आत्मनिवेदन हे शेवटची अवस्था आहे. ती होईल ती निष्काम, म्हणजे महाराजांना निष्काम कर्म कसं करावं म्हटल्यावर ते मला म्हणाले ना, ती फार पुढची अवस्था आहे. पण तोपर्यंत सात्विक कर्म करावीत आणि मग आत्मनिवेदन आहे. तर घेऊ आपण ते कधीतरी. अजून काही विचारायचंय? नाही चालेल. बुधवारी आजच्या करता मी नसेल तर वाचता येईल ना कोणाला तरी, समजा मी नसेल बुधवारी तर बुधवारी ते ह्याच घोरात कष्टाचं शेवटचं प्रवचन आहे का? प्रिंट घेतलीस का तू? नाही, माझ्याकडे नाहीये. बर आपलं का ते स्कॅन आपण याच्यात पण टाकलं स्कॅन पाठवलं सगळ्यांना.